मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे काय? कंबाईन गट ब, गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये इतिहास हा जो विषय आहे, त्या इतिहास या विषयाचं महत्त्व काय आहे? आणि या इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम काय नेमका आहे आणि त्याचं विश्लेषण कशा पद्धतीनं आपल्याला करणं गरजेचं आहे, या टॉपिकवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आता लक्षात घ्या, जसं की आपल्याला माहिती आहे, की नोव्हेंबर महिन्यामध्ये गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा येत आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये साधारणतः 4 ते 5 महिने या ठिकाणी आहेत. मग या 4-5 महिन्यांमध्ये आपल्याला या परीक्षेची तयारी करत असताना याचे संभाव्य धोके पण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जर 2024चा कंबाईनचा गट ब चा पेपर जर आपण बघितला, मेरिट जर आपण पाहिलं, मेरिट किती लागलं? तर 60.50 एवढं मेरिट या ठिकाणी लागलं. म्हणजे 62 एवढे मार्क तुम्हाला जर मिळाले, 62.50 जर मार्क मिळाले, तरच तुम्ही मेन्स देऊ शकता, हे लक्षात घ्या. इथं आपल्याला पाहायला भेटतं 62.25 मार्क मिळालेत माझ्याकडे काही विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना मेन्स देता आली नाही. परत आता त्यांना नोव्हेंबरची तयारी या ठिकाणी करावी लागत आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, की हा जो संभाव्य धोका आहे, जो आयोगाचा वाढता जो कट ऑफ या ठिकाणी आहे, त्या कट ऑफला आपल्याला या ठिकाणी क्रॅक करता आलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, त्या कट ऑफला जर आपल्याला क्रॅक करायचा असेल, तर आपली तयारी किती मार्काची असली पाहिजे? तर 65 प्लस मार्क आपल्याला येत्या नोव्हेंबरच्या गट ब आणि गट क च्या पेपरमध्ये या ठिकाणी मिळालेच पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपलं इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतिहास हा जो विषय आहे, ज्या विषयाकडे आतापर्यंत आपण दुर्लक्ष करत आहोत. तर या विषयामध्ये आतापर्यंत आपल्याला कमी मार्क मिळालेले आहेत. त्या विषयामध्ये जास्त मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. ते म्हणजे पैकीच्या पैकी मार्क. मी काय म्हणतोय, पूर्व परीक्षेला 10 प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेला 10 प्रश्न विचारले जातात इतिहास या विषयाचे. तर इथं पैकीच्या पैकी जर मार्क आपण इथे घेतले, पुढची लढाई आपली या ठिकाणी इथं सहजरित्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी होईल. इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील का? तर मिळतात, लक्षात घ्या. 100% पैकीच्या पैकी मार्क मिळतात. ज्या विद्यार्थ्यांनी मला आता वर्षभरापासून या ठिकाणी ज्यांनी फॉलो केलेलं आहे, त्यांच्या हे लक्षात आलं असेल, की येस हिस्ट्रीचा व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला, तर पैकीच्या पैकी मार्क मिळतात. नाही पैकीच्या पैकी मिळाले, तर किमान 9 मार्क या ठिकाणी मिळतात. 8-10 पैकी 9 प्रश्न तरी किमान या ठिकाणी आपले बरोबर येतात, हे लक्षात असू द्या. आणि फक्त काय हो, की या विषयाचा अभ्यास करत असताना याची थोडीशी स्ट्रॅटेजी आपल्याला आखणं गरजेचं आहे. त्या स्ट्रॅटेजी पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच तुम्हाला इथे या ठिकाणी या विषयामध्ये देखील भरपूर सारे मार्क या ठिकाणी मिळू शकतात. आज आपण त्याच कामासाठी आलेलो आहे, की इतिहास या विषयाचा अभ्यास सुरू करत असताना अभ्यासक्रम नेमकं काय आहे? त्याचं विश्लेषण कशा पद्धतीने आहे? कोणते संदर्भ ग्रंथ या ठिकाणी वाचले पाहिजेल? या सर्व घटकांवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिटेलपणे चर्चा इथे या ठिकाणी करायची आहे. तर बघा, इथं जर आपण पाहिलं आयोगाचा सिलेबस जर आपण पाहिला, तर आयोगाचा सिलेबस काय सांगतो? तर एका ओळीमध्ये आयोगानं सिलेबस सांगितलेला आहे इतिहास या विषयाचा. काय ती ओळ आहे? आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अशा पद्धतीचा इथं या ठिकाणी अ, एकच ओळीमध्ये संपूर्ण सिलेबस सांगितलेला आहे. आता लक्षात घ्या, इथं जर कीवर्ड जर आपण पाहिलं तर काय आहे कीवर्ड? तर लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास हा कीवर्ड आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे ना? तर आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. तर लक्षात घ्या, आधुनिक भारताचा इतिहास आहे याचा अर्थ प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत आपल्याला अभ्यासायचा नाही कंबाईनसाठी. येस, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला तुम्हाला एन्शंट आहे, मिडीवल आहे, तो वाचावाच लागतो. मात्र कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत वाचायचं नाही. म्हणजे इयत्ता 6वीचं पुस्तक, 7वीचं पुस्तक वाचायचं का? स्टेट बोर्डचं तर नाही. मग आपण स्टेट बोर्डचं कोणतं पुस्तक वाचणं गरजेचं आहे? ते म्हणजे या ठिकाणी इयत्ता 8वीचं पुस्तक या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे. आणि जुनं जे 11वीचं पुस्तक आहे, तर ते जुनं 11वीचं पुस्तक पण आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे. मात्र त्यातलं पहिलं चॅप्टर जो आहे, हा पहिलं प्रकरण ते आपल्याला वाचायचं नाही. कारण इयत्ता 11वीच्या पहिल्या प्रकरणामध्ये पण महाराष्ट्राचा इतिहास दिला आहे. मात्र तो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा इथे या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं एन्शियंट मिडिव्हल आपल्याला अभ्यासायचं नाही. प्रकरण 2 पासून पुढे आपल्याला इयत्ता 11वी ते पण कोणतं? जुनं पुस्तक महाराष्ट्राचा इतिहास असं या नावानं जे पुस्तक आहे, ते आपल्याला या ठिकाणी वाचायचं आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्या प्रकरणापासून पुढे आपल्याला ते 11वीचं पुस्तक वाचावं लागतं. आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि सोबतच इथं दिलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह.
म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पण आपला सिलेबसमध्ये आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा महाराष्ट्र म्हटलं याचा अर्थ काय बरं? तर महाराष्ट्र म्हटलं याचा अर्थ महाराष्ट्रातील समाज सुधारक हा इन्क्लुडिंग घटक यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. महाराष्ट्रातील समाज सुधारक. तर हा पण घटक आपल्या सिलेबसमध्ये आहे. जरी याचं स्पेसिफिक नाव नसलं, तरी महाराष्ट्र जिथं येतो, तिथं महाराष्ट्रातील समाज सुधारक हे येतातच. हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 3 घटक पाहायचे आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचबरोबर समाज सुधारकांचं कार्य. हे 3 महत्त्वाचे घटक आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा बरेचसे जे विद्यार्थी आहेत, बरेचसे विद्यार्थी जे आहेत, त्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही, की आमचा आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा कालखंड कुठून कुठपर्यंत आहे आणि आमचा महाराष्ट्राचा इतिहासाचा घटक तो कुठून कुठपर्यंत आहे हे बरेचसे विद्यार्थ्यांना माहीत नसतं लक्षात घ्या. मग ते पण आपण इथे या ठिकाणी थोडंसं डिकोडिंग करूया. आधुनिक भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर तो कुठून सुरू होतो तर 1757 च्या प्लासीच्या युद्धापासून ते 1947 भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा इतिहास हा आपल्याला आहे आधुनिक भारताचा इतिहास. म्हणजे किती वर्षांचा? तर 190 वर्षांचा इतिहास हा आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायला आहे. ठीक आहे ना? तर 190 वर्षांचा भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. 1757 पासून ते या ठिकाणी 1947 पर्यंतचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. आता महाराष्ट्राचा घटक जर आपण पाहिलं, तर महाराष्ट्राचा इतिहास कधी चालू होतो? तर तो सुरू होतो 1818 पासून. 1818 पासून ते साधारणतः 1960 पर्यंतचा घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता 1818 का? तर ब्रिटिशांनी 1818 ला इंग्रज मराठा तिसऱ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव केला आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता इथे या ठिकाणी स्थापित केली. आणि मग तिथून म्हणजेच माउंटस्टोन एअरफेस्टोन पासून ते 1960 म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपर्यंत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंतचा इतिहास आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना तो इथे या ठिकाणी पाहायचा आहे. तर अशा पद्धतीने आधुनिक भारत हा 1757 पासून ते 1947 पर्यंत आणि महाराष्ट्राचा इतिहास 1818 पासून ते 1960 पर्यंतचा घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता लक्षात घ्या तसं पाहिला तर हा घटक मोठा वाटतो. दिसायलाच या ठिकाणी मोठा वाटतो. मग विद्यार्थी काय करतात मार्केटमधलं एखादं पुस्तक जे सीनियरने सांगितलेलं असतं ते पुस्तक या ठिकाणी घेतात. मोठमोठे ठोकळे आहेत. 600 पानांचे, 400 पानांचे, 500 पानांचे किंवा काही क्लासवाल्यांनी काढलेली काही पुस्तकं आहेत. ती पण साधारणतः 800-900 पेजेसच्या या ठिकाणी आहेत. एवढी मोठी-मोठी पुस्तकं बाजारातून आणतात आणि मग ते एकाच विषयाचे 8-10 पुस्तकं विद्यार्थी वाचतात. खास करून इतिहासामध्ये असं होतं, की इतिहासामध्ये हे मी पण मानतो, की एका कोणत्या पुस्तकातून या ठिकाणी तो संपूर्ण सिलेबस या ठिकाणी तो सब्जेक्ट, तो घटक या ठिकाणी कव्हर होत नाही आणि म्हणून मल्टिपल या ठिकाणी बुक्स या ठिकाणी वाचत असतात हे लक्षात घ्या. आता बघा आपल्याला काय केलं पाहिजे या सगळ्या घटकामध्ये किंवा याचा अभ्यास करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे? मुख्य म्हणजे इतिहास या विषयाला तोडलं पाहिजे. तोडलं पाहिजे म्हणजे काय? तर याची विभागणी आपल्याला करता आली पाहिजे. जर का आपण याची विभागणी करण्यामध्ये यशस्वी झालो, तर हा सब्जेक्ट जो आहे हा व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यासता या ठिकाणी येईल. समजा असं एवढं मोठं ओंडका आहे, समजा एवढं मोठं ओंडका आहे आणि तुम्हाला सांगितलं एकट्याने उचला. तर मला सांगा एवढा मोठा झाडामध्ये पडलेला ओंडका तुम्ही एकट्याने उचलू शकता का? नाही. मग काय करता तुम्ही त्याला कट करता, त्याला कापता आणि मग कापत त्याचे छोटे-छोटे तुकडे करत तुम्ही काय करता ते सहजरित्या या ठिकाणी इकडनं-तिकडनं या ठिकाणी हलवत असतात. म्हणून तशाच पद्धतीचं इतिहासाचं विभागणी आपल्याला करता आली पाहिजे, जी मी केलेली आहे. आता ही जी विभागणी आहे, हा अभ्यासक्रमाचा जो काही आवाका आहे, हिस्ट्री या विषयाचा जो आवाका आहे, तो समोर ठेवून याची विभागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या विभागणीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, की कोणकोणते घटक, उपघटक अभ्यासायचे आहे, ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे आणि त्याच घटकांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. मग बघा, इतिहास या विषयाचे एकूण 4 महत्त्वाचे घटक मी या ठिकाणी बनवलेले आहेत. 4 महत्त्वाचे फेज ज्याला आपण म्हणू शकतो, ते फेज मी येथे या ठिकाणी बनवलेले आहेत. मग हे 4 घटक कोणकोणते आहेत? कुठले-कुठले कालखंडातले घटक आहेत? पहिला जो घटक आहे तो 1757 पासून ते 1857 पर्यंतचा घटक. तर हा एक पहिला घटक या ठिकाणी आहे.
आता हा घटक काय नेमकं सांगतो आपल्याला? काय बरं या घटकामध्ये काय अभ्यासायचं आहे? ते पण नीट समजून घ्या. आता हा जो घटक आहे, तर हा घटक आहे, या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनी भारतामध्ये आपली अधिसत्ता स्थापन केली होती आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळू-हळू भारतामधल्या राजांना इथे या ठिकाणी पराभूत करून भारतातील बराच मोठा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. मग या काळामध्ये ब्रिटिशांनी विविध प्रकारचे या ठिकाणी धोरणं भारतामध्ये राबवल्याचं एकंदरीत दिसून येतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळामध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखालचा हा भाग आहे, जो 1757 ते 1857 या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. मग इथं आपल्याला काय अभ्यासणं गरजेचं आहे? तर यामध्ये आपल्याला ब्रिटिश पॉलिसी जी आहे, तर त्या ब्रिटिश पॉलिसी, ब्रिटिशांची जी धोरणं आहे, ती ब्रिटिशांची धोरणं इथे या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्याच्यावर डिटेलपणे मी पुढे थोडंसं बोलणारच आहे, चर्चा करणारच आहे. कोणकोणत्या पॉलिसी, कोणकोणते घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहे, हे थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या सगळ्या गोष्टी. 1757 ते 1857 या कालखंडामध्ये आपल्याला किती घटक अभ्यासायचे तर एकूण 9 घटक लक्षात घ्या. या कालखंडामध्ये आपल्याला किती घटक अभ्यासायचे आहेत तर एकूण 9 घटक आहेत इथं. ठीक आहे ना? ब्रिटिश पॉलिसीमध्ये आपल्याला 9 घटक इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो बघा. दुसरं महत्वाचं जर आपण पाहिलं, तर दुसरा कालखंड या ठिकाणी सुरू होतो तो म्हणजे 1857 पासून ते 1885 पर्यंतचा घटक. हा एक घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता बघा 1857 पासून ते 1885 पर्यंतचा हा जो घटक आहे. तर म्हणजेच इथं काय झालं, तर इथं ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि क्राउनच्या अधिपत्याखाली भारत इथे या ठिकाणी गेला. मग या कालखंडामध्ये आपण पाहतो म्हणजे 1857 पासून ते 1947 पर्यंत बघा इथे काय म्हणतोय मी, 1857 पासून ते 1947 पर्यंत भारत हा क्राउनच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे हे 100 वर्ष ईस्ट इंडिया कंपनीचे आणि पुढचे 90 वर्ष जे आहे, हे क्राउनच्या अधिपत्याखालचे म्हणजे राणीच्या अधिपत्याखाली आपण इथे या ठिकाणी काम केलेलं आहे. तर या पद्धतीचा हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. मग या प्रकारे या घटकाला पण आपण 3 भागांमध्ये विभागलेला आहे. मग इथं आपण पाहू शकतो 1857 ते 1885 याला म्हटलं जातं, की भारतीय राष्ट्रवादाचा उदय. याला म्हटलं जातं, या कालखंडाला म्हटलं जातं, भारतीय राष्ट्रवादाचा उदय. या टॉपिकचं नाव आहे बघा. 1857 ते 1885 पर्यंतचा घटक ज्याला आपण म्हणतो भारतीय राष्ट्रवादाचा घटक. आता यामध्ये किती घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, ते पण नीट या ठिकाणी समजून घ्या. यामध्ये बस आपल्याला 5 घटकांचा अभ्यास करायचा आहे. किती घटक? ओन्ली 5 लक्षात घ्या. तर 5 घटकच फक्त आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे 1857 पासून ते 1885 पर्यंत 5 घटकांचाच अभ्यास करायचा आहे. पुढे जर आपण बघितलं तर 1885 पासून ते 1920 पर्यंतचा घटक इथे या ठिकाणी आहे. आता हा जो घटक आहे, या घटकाचं काय नाव आहे? हे नाव पण माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. कारण जर आपल्याला आपला सिलेबस नेमका ओळखता आला, की आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. शेवटी बघा, इतिहासामध्ये क्रोनॉलॉजी खूप महत्वाची आहे. बिना क्रोनॉलॉजीचा अभ्यास केला, तर मात्र मार्क मिळत नाही. मी तर म्हणत समाज सुधारकांचा अभ्यास करत असताना पण क्रोनॉलॉजीनुसारच करा. म्हणजे तुम्हाला ते मार्क मिळून जातील लक्षात घ्या. विद्यार्थी काय करतात, समाज सुधारकाचं पुस्तक मार्केटमधनं आणतात आणि पहिले समाज सुधारक करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिराव फुले किंवा शाहू महाराज अशा प्रकारचं त्यांचं जशी रचना आहे तसे पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे समाज सुधारक करतात. तर ही क्रोनॉलॉजी पण आपल्याला इतिहासामध्ये गाठता आली पाहिजे हे लक्षात घ्या. तसं नाही करायचं. मी सांगतो त्या पद्धतीने समाज सुधारक पण या ठिकाणी करायचेत बघा. आता हा जो कालखंड आहे 1885 ते 1920 चा कालखंड, हा कुठला कालखंड आहे तो पण आपण पाहूया. तर हा जो कालखंड आहे तर या कालखंडाला म्हटलं जातं भारतीय स्वातंत्र्य लढा. या कालखंडाला म्हटलं जातं भारतीय स्वातंत्र्य लढा. ठीक आहे ना? तर हा कालखंड आपल्याला अभ्यासायचा आहे. सन 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली आणि 1920 पर्यंतचा घटक त्यामध्ये मवाळ आणि त्याचबरोबर जहाल असे 2 महत्वाचे घटक या ठिकाणी अ, राहिलेले आहेत. हे आपल्याला दिसून येतात. मग या घटकामध्ये आपल्याला किती घटकांचा अभ्यास करायचा आहे, या कालखंडामध्ये किती घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत? तर लक्षात घ्या, यामध्ये केवळ 6 घटक आहेत. जे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्येच,
की यामध्ये बस 6 घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत स्वातंत्र्य लढ्यामध्ये. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर 5 घटक राष्ट्रवादाच्या उदय या घटकामध्ये आणि 6 घटक हे स्वातंत्र्य लढा 1920 पर्यंतचे घटक. हे आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आणि मग सर्वात शेवटचा घटक कोणता आहे तर 1920 पासून ते 1947 पर्यंतचा भारत, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर हा घटक थोडासा मोठा या ठिकाणी राहील. 1920 ते 1947 पर्यंतचा इतिहास आपल्याला अभ्यासत असताना याचं टायटल काय आहे? तर याला म्हटलं जातं गांधी युग. याला म्हटलं जातं गांधी युग. तर गांधी युग आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे ना. मग या गांधी युगामध्ये काय अभ्यासणं गरजेचं आहे ते थोड्या वेळामध्ये सांगतो. यामध्ये किती घटक आहेत एकूण? तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, यामध्ये एकूण 10 उपघटकांचा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर गांधीयुग जर म्हटलं, तर गांधी का बरं यशस्वी झाले? का बरं त्यांना महात्मा म्हटलं गेलं? त्याचं कारणच ते आहे. समाजातील विविध छोट्या-छोट्या चळवळींना आपल्यासोबत स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी घेतलं आणि म्हणून मग या गांधी युगामध्ये आपल्याला दलित चळवळ पण अभ्यासावी लागते. ब्राह्मणीय चळवळ पण अभ्यासावी लागते. आदिवासी चळवळ पण अभ्यासावी लागते. कामगार चळवळ, साम्यवादी चळवळ या सगळ्या चळवळी आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासाव्या लागतात. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा संपूर्ण अभ्यासक्रम मी फक्त 4 घटकांमध्ये या ठिकाणी विभागलेला आहे, हे लक्षात घ्या. मग या 4 घटकांमध्ये इथं अ, 9 उपघटक आहे, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच नंतर इथं 5 उपघटक आहे या दुसऱ्या फेजमध्ये ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. 9 आणि 5 झाले किती 14. त्याचबरोबर इथे या ठिकाणी इथं आपल्याला 6 उपघटक या ठिकाणी अभ्यासायचे आहेत 1920 पर्यंतचा कालखंड. म्हणजे 14 आणि हे 6 झाले 20 आणि शेवटचा उपघटक जो आहे त्याच्यामध्ये 10 घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे म्हणजे किती 30 घटक लक्षात घ्या. तर आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना बस 30 घटक यावरच आपल्याला काम करायचं आहे. जे 30 पॉइंट मी तुम्हाला आत्ता त्या ठिकाणी 15-20 मिनिटांमध्ये सांगणार आहे. बस तेवढेच अभ्यासायचे आहेत. या पलीकडं वेगळं काहीही अभ्यासू नका. या पलीकडं तुम्हाला प्रश्न जे आहेत, हे प्रश्न या पलीकडे या ठिकाणी विचारले जात नाही, हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे ना? समाजसुधारक पण याच्यामध्येच इन्क्लुडिंग आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास पण यामध्येच या ठिकाणी इन्क्लुडिंग आहे. हे कुठले-कुठले घटक आता आपल्याला पाहायचे ते आता आपण इथे या ठिकाणी एक-एक करून, एक-एक फेज आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. ठीक आहे. आता बघा पहिला घटक आपण पाहतो ते म्हणजे 1757 पासून ते 1857 पर्यंत आहे ना, म्हणजे हा 100 वर्षाचा कालखंड आहे. आता या 100 वर्षाचा कालखंड साहजिकच ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली हा भारत किंवा या कालखंडामध्ये भारत या ठिकाणी होता. मग यामध्ये आपण काय-काय अभ्यासणं गरजेचं आहे, त्यावर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. बघा आता मी इथं एकूण किती घटक सांगितले तुम्हाला? तर इथं सांगितले आहे 9 घटक. त्यामुळं मग मी 9 लाईन्स इथे या ठिकाणी मारून ठेवतो. जेणेकरून आपल्याला या प्रकारचे घटक पाहणं सोपं जाईल आणि ते समजणं सोपं या ठिकाणी जाईल. आता पहिलाच इथं जरी 1757 सांगितलं असलं, तरी यामध्ये आपल्याला थोडीशी याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आणि पार्श्वभूमीमध्ये युरोपियन कंपन्या ज्या आहेत, तर त्या युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये आगमन कशा पद्धतीचं झालं, तो घटक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. युरोपियन कंपन्यांचं भारतामध्ये जे आगमन झालं, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. कोणकोणत्या कंपन्या कोणकोणत्या क्रमाने आणल्या? पी-वाय-क्यूची जर तुम्ही या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेशन जर आपण याची अ, 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 सोबतच या ठिकाणी घेतले, तर यामध्ये प्रश्न विचारले जातात. इंग्रजांनी पहिली कंपनी पहिली वखार कुठे स्थापन केली? किंवा भारतामध्ये आलेल्या युरोपियन कंपन्यांच्या क्रोनॉलॉजी या ठिकाणी लावूया. त्याचबरोबर इंग्रजांचं खालीलपैकी कोणकोणत्या लोकांसोबत युद्ध झालं? त्यामध्ये त्यांनी बेद्रा युद्धात कोणाचा पराभव, वांडिवाशी युद्धात कोणाचा पराभव केला? भारतात आलेला पहिला पोर्तुगीज खलासी कोण नेमकं होतं? तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. तर युरोपियन कंपन्यांचं आगमन हा पहिला घटक आपल्याला येथे या ठिकाणी अभ्यासावा लागतो. दुसरा घटक कुठला आहे? तर इंग्रजांचा बंगालवरील विजय लक्षात घ्या. इंग्रजांचा बंगालवरील विजय हा एक दुसरा महत्वाचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर या घटकामध्ये काय आपण अभ्यासणं गरजेचं आहे? तर या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे प्लासीचं युद्ध, बक्सरचं युद्ध, अलाहाबादचा तह आणि कशा पद्धतीनं या माध्यमातून इंग्रजांनी बंगाल प्रांत जो आहे तो आपल्या अधिपत्याखाली आणला, तो घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा. तर युरोपियन कंपन्यांच्या आगमनाच्या नंतर दुसरा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी
बंगालवरील विजय या टॉपिक इथे या ठिकाणी पाहायचंय. आयोगाने विचारलं या हे टॉपिकवर. आयोगाने या टॉपिकवर बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. जसं की आपल्याला पाहायला भेटतं सिराजुद्दौलावर प्रश्न आला. अलाहाबादच्या तहावर सातत्यानं प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. त्याचबरोबर बक्सरच्या युद्धावर या ठिकाणी प्रश्न असतो. तर खूप सारे घटक इथे या ठिकाणी कव्हर होतात हे लक्षात घ्या. तर बंगालवरील इंग्रजांचा विजय जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. याच नंतर आपल्याला यामध्ये काय अभ्यासायचं आहे, तर भारतामध्ये इंग्रजांनी जो घटनात्मक विकास या ठिकाणी केला, ठीक आहे ना? तो जो काही घटनात्मक विकास या ठिकाणी केला, तर या घटनात्मक विकासाचा पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, इंग्रजांनी भारतामध्ये जो घटनात्मक विकास केला, तर त्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? कायदे अभ्यासणार आहोत. तर कधीपासून? तर 1773 पासून ते साधारणतः 1853 पर्यंतचे कायदे हे आपल्याला या टॉपिक अंतर्गत अभ्यासायचे आहेत. घटनात्मक विकास लक्षात घ्या. तर कुठला? तर 1773 पासून ते 1853 पर्यंतचे कायदे. तर या कायद्यांमध्ये पण 2 भाग पडले जातात. एकाला म्हटलं जातं रेग्युलेटिंग ॲक्ट आणि एकाला म्हटलं जातं ते म्हणजे चार्टर्ड ॲक्ट. मग रेग्युलेटिंग ॲक्ट कोणकोणते आहेत? तर 1773 चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1781 चा ॲक्ट, त्याचबरोबर 1784 चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1786 चा. तर हे जे घटक आहेत त्यांना रेग्युलेटिंग ॲक्ट म्हटलं जातं. दुसरं जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटतं 1793 चा, 1813 चा, 1833 चा आणि 1853 चा. यांना म्हटलं जातं चार्टर्ड ॲक्ट. हे का चार्टर्ड ॲक्ट म्हटलं जातं? का रेग्युलेटिंग ॲक्ट म्हटलं जातं? हे सगळं आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता या पद्धतीचे घटनात्मक विकास जो आहे, तो घटनात्मक विकास आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त इथे या ठिकाणी गरजेचं आहे. आता बघा, घटनात्मक विकास अभ्यासल्यानंतर आपण तिसरा महत्त्वाचा कोणता चॅप्टर या ठिकाणी ओपन केला पाहिजे? तर आपण यानंतरचा तिसरा चौथा घटक जो आहे, तो आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ते म्हणजे ब्रिटिशांचं जमीन सुधारणा धोरण, न्याय सुधारणा धोरण आणि त्याचबरोबर दुष्काळ सुधारणा धोरण किंवा दुष्काळ विषयक कार्य. हे 3 महत्त्वाचे धोरणाशी संबंधित अभ्यास करणं गरजेचं या ठिकाणी राहील. तर ब्रिटिशांची जमीन सुधारणा. आता या जमीन सुधारणांमध्ये आपल्याला 4 महत्त्वाच्या जमीन सुधारणा पाहायला भेटतात. 4 प्रमुख. त्यामध्ये कोणती? तर वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये आलेली इजारा महसूल व्यवस्था, कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये आलेली कायमधारा महसूल पद्धती, त्याचबरोबर थॉमस मनरोच्या काळामध्ये या ठिकाणी आलेली, ती म्हणजे या ठिकाणी रयतवाडी सिस्टीम आणि त्याचबरोबर या ठिकाणी होल्ट मॅकेन्झीच्या नेतृत्वाखालची ती म्हणजे महलवारी सिस्टीम. तर या प्रकारच्या 4 महत्त्वाच्या जमीन महसूल व्यवस्था आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि याच सोबत आपल्याला हे पण पाहायचं आहे, की माउंटस्टोन एल्फिन्स्टननं महाराष्ट्रामध्ये ज्या जमीन सुधारणा धोरण आखलं, तर तो पण आपल्याला घटक पाहायचा आहे. जसं की मौजेवारी सिस्टीम ती पण आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. तर जमीन विषयक सुधारणा इंग्रजांनी भारतामध्ये न्यायविषयक धोरण आखलं होतं. त्या न्यायविषयक सुधारणा पण आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि दुष्काळ विषयक सुधारणा ते पण अभ्यासायचे आहेत. जसं की आत्ताच्या पेपरमध्ये दुष्काळ कमिशनवर एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले गेले. स्टॅची कमिशनवर प्रश्न विचारला आणि दुष्काळ संहितेवर प्रश्न या ठिकाणी आला. ते पण आपल्याला या जमिनीच्या सोबतच जमीन सुधारणे धोरणाबरोबरच आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, हे झाले 4 महत्त्वाचे घटक. अजून कुठले घटक अभ्यासावे लागणार आहेत ते पण आपण पाहूया. यानंतर आपण इथे या ठिकाणी अभ्यासणार आहोत ते म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेले शिक्षण सुधारणा किंवा शिक्षण विषयक सुधारणा. हा शिक्षण सुधारणा किंवा शिक्षण पॉलिसी ती पण आपल्याला अभ्यासायची आहे. आता शिक्षण विषयक सुधारणा अभ्यासत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते नीट समजून घ्या. पहिलं तर आपण याचं बेसिक करणं गरजेचं आहे. एक म्हणजे इंग्रजांना भारतामध्ये शिक्षणासंदर्भामध्ये भूमिका घेण्यामागची कारणं काय आहे, हे आपल्याला अभ्यासावं लागेल. का बरं इंग्रजांनी भारतामध्ये आधुनिक शिक्षण आणलं, ते आपल्याला अभ्यासायचंय. याचबरोबर शैक्षणिक सुधारणांमध्ये विविध प्रकारच्या शिक्षण संस्था कोणकोणत्या स्थापन झाल्या, त्या आपल्याला अभ्यासाव्या लागतील. या शैक्षणिक सुधारणांमध्ये आलेले जे काही महत्त्वाचे कमिशन होते, जे आयोग होते, त्यामध्ये आपण पाहू शकतो, की वूडचा खलिता आहे, चार्ल्स वूडचा खलिता आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे हंटर कमिशन आहे. हंटर कमिशनच्या नंतर रॅले कमिशन आहे. मग 1904 चा आपला
युनिव्हर्सिटी ॲक्ट आहे, 1917चा सँडलर कमिशन आहे, 1929 या ठिकाणी हार्टॉग कमिशन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं पुढे इथं वर्धा एज्युकेशन प्लॅन आहे महात्मा गांधींचा. सार्जंट कमिशन आहे आणि 1948ला त्या ठिकाणी असलेलं राधाकृष्ण कमिशन आणि त्याच्याही पुढे आपण गेलं पाहिजे कोठारी कमिशन. तर एवढे महत्त्वाचे घटक आपल्याला शिक्षणाशी संबंधित अभ्यासाचे आणि सोबतच मग राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांनी शिक्षणासंदर्भात काय-काय महत्त्वाच्या भूमिका घेतल्या. जसं की 1906 ला बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे या ठिकाणी इथं लागू करण्यात आलं. त्याच नंतर आपल्याला पाहायला भेटतं 1913 ला या ठिकाणी अ, नामदार गोखले जे आहेत, त्यांनी या ठिकाणी केंद्रीय विधिमंडळामध्ये शिक्षण विधेयक प्रस्ताव इथे या ठिकाणी सादर केला. तर तो पण महत्त्वाचा घटक तो आपल्याला यामध्ये अभ्यासावा लागतो. शिक्षण विषयक धोरण हे ब्रिटिशांचं काय नेमकं होतं? आंग्लवाद, प्राच्यवाद काय नेमका होता? हे सगळं आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर यानंतर आपल्याला काय अभ्यासणं गरजेचं आहे, ते पण आपण इथं पाहूया. लक्षात घ्या की अभ्यास करत असताना कोणत्याही विषयाचा अभ्यास करा. आपल्याला काय अभ्यासायचं आहे आणि काय अभ्यासायचं नाही हे समजलं पाहिजे. ते काय एकदा समजलं, की मग आपल्याला कमी एफर्टमध्ये जास्तीत जास्त आउटपुट इथे या ठिकाणी देता येऊ शकतं हे लक्षात घ्या. आता हे शिक्षण सुधारल्यानंतर आपल्याला इथं पाहायला भेटतं ते म्हणजे ख्रिस्ती मिशनरी जे आहे, ख्रिस्ती मिशनरी. तर हे जे ख्रिस्ती मिशनरी यांचं महाराष्ट्रातील जे कार्य आहे ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे. ते ब्रिटिश पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी येतं बघा. इंग्रजांनी काय केलं 1813 च्या चार्टर ॲक्टमध्ये शिक्षणाच्या संदर्भात भूमिका घेतली. परंतु त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनऱ्यांना पण भारतामध्ये त्यांनी या ठिकाणी धर्मप्रचाराची परवानगी इथे या ठिकाणी दिली 1813 पासून. आणि मग त्या संदर्भामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. जसं की या प्रकारे काही ख्रिश्चन मिशनरी होते. त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांवर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? याशी संबंधित प्रश्न येतात. त्याचबरोबर प्रश्न विचारले जातात. विविध प्रकारच्या शिक्षण संस्था, ख्रिश्चन मिशनरी त्या कुठे-कुठे, कोणी-कोणी स्थापन केल्या, त्या संदर्भामध्ये प्रश्न येतात. एकदा गट क च्या पेपरमध्ये हेन्री विवेंट डेरेझिओवर प्रश्न विचारला गेला. डेव्हिड हेयरवर प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. त्याचबरोबर अलेक्झांडर डफवर या ठिकाणी प्रश्न विचारले गेले. तर हे जे काही महत्त्वाचे घटक आहे ना, विलियम कैरे आहे बघा यामध्ये, तर त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेले. तर यांच्यावर आपल्याला थोडंसं काम करणं गरजेचं राहतं. ख्रिश्चन मिशनरी लक्षात घ्या, इतिहास हा विषय एकदा का व्यवस्थितरित्या केला, तर लाईफमध्ये परत ह्या विषयाला हात लावण्याची गरज लागली नाही पाहिजे. फक्त रिव्हिजन आपण करता आल्या पाहिजे. हे महत्त्वाचे घटक जे आहे, ते तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं राहतं. ठीक आहे. आता या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य पाहिल्यानंतर मग आपण इंग्रजांनी भारतामध्ये जी काही ब्रिटिशांची आर्थिक रणनीती या ठिकाणी राहिली, आर्थिक नीती या ठिकाणी राहिली. तर आर्थिक नीती हा पण आपल्याला घटक अभ्यासणं गरजेचं आहे. ब्रिटिशांची आर्थिक नीती. ठीक आहे, आपण म्हणतो बघा ब्रिटिशांनी भारतामध्ये काय केलं, तर भारताची आर्थिक लूट केली. मग भारताची आर्थिक लूट करत असताना भारतीय लोकांनी जो आर्थिक राष्ट्रवाद मांडला, त्याच्यावर प्रश्न येतात. आर्थिक लूट करत असताना व्यापार वाद म्हणजे काय? हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शेतीचं व्यापारीकरण कशाला म्हटलं जातं? शेतीच्या व्यापारीकरणावर प्रश्न आले ना, की विचारलं गेलं, की शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय? आणि त्याच्यामध्ये कोणकोणते नगदी पिकांचा समावेश होतो? असे प्रश्न कंबाईनच्या गट ब ला, क ला, प्री ला, मेन्सला विचारलेले आहेत, आहे ना? तर ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे. शेतीचं व्यापारीकरण काय? अनौद्योगिकरण काय? डिइंडस्ट्रियलायझेशन काय? याचबरोबर विविध भारतीयांनी या संदर्भात कशा पद्धतीने इंग्रजांना अपोज केला आणि काय-काय भूमिका घेतली? जसं लक्ष्मीज्ञानच्या संदर्भामध्ये विचारलं लोकहितवादाचं स्टेटमेंट. लक्ष्मी ही दर्यापार निघालेली आहे. तर या संदर्भामध्ये इथे या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे ना? हे सगळे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. कोण असं व्यक्ती आहे ज्यांनी म्हणालं, की इंग्रजांची नीती अशी आहे, की कुंपणच शेत खात आहे किंवा कोण असं म्हटलं, की इंग्रज ही भारतासाठी एक या ठिकाणी दुभती गाय बनली, मात्र तिचे वासरं हे उपाशी मरू लागले. तर हे स्टेटमेंट बघा, या स्टेटमेंटवर प्रश्न सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी विचारला जातात आणि जोड्या प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. मग आपल्याला ब्रिटिशांची आर्थिक नीती व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे. इंग्रजांचे 3 व्यापारी टप्पे कोणते होते आणि त्या व्यापारी टप्प्यांसोबतच तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की भारतामध्ये ब्रिटिशांच्या आर्थिक नीतीला विरोध करत असताना आर्थिक राष्ट्रवाद कशा पद्धतीने या ठिकाणी आला. याच आर्थिक नीतीच्या संदर्भामध्ये आपण दळणवळण जे आहे, तर ते दळणवळण यावर पण आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ब्रिटिशांनी भारतात जे काही महत्त्वाचे रेल्वे आणले,
महत्वाचे उद्योगधंदे या ठिकाणी निर्माण केले, कापड उद्योग आणले, निळीचे उद्योग या ठिकाणी आणले, विमान उद्योग या ठिकाणी आणले. तर त्या संदर्भामध्ये पण प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या. मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला, त्या ठिकाणी पहिली कापड गिरणी ही कुठे स्थापन झाली? तर मुंबईमध्ये स्थापन झाली. जे इयत्ता 11वी च्या पुस्तकामध्ये आहे. कावजी दावरणी या ठिकाणी ती आणली आणि त्याचबरोबर सेंटर झालं, की रिश्रामध्ये पहिली ज्यूट तागाची या ठिकाणी कंपनी आली. ते पण लक्षात घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. 1855 तागाचं कंपनी कारखाना हा तुम्हाला तिथं रिश्रामध्ये या ठिकाणी स्थापन झाला ते दिसून येतं. तर या प्रकारे दळणवळण, उद्योगीकरण, त्याचबरोबर अनौद्योगिकीकरण आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेतीचं व्यापारीकरण. तर हे सगळे घटक तुम्हाला देशाची आर्थिक नीती जी आहे, त्या आर्थिक नीतीमध्ये आपल्याला अभ्यासावे लागतात. किती घटक झाले बघा. युरोपियन कंपन्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घटक झालेत. म्हणजे अजून 2 घटक आपल्याला यामध्ये अभ्यासायचे आहेत. मग यामध्ये काय अभ्यासायचं आहे? तर आपल्याला एक महत्त्वाचा घटक पाहायचा आहे, ते म्हणजे वृत्तपत्रे. ठीक आहे ना? तर वृत्तपत्र आणि त्या संदर्भामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये वेळोवेळी केलेले कायदे. ठीक आहे ना? महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रे आणि त्याचबरोबर या ठिकाणी इंग्रजांनी भारतामध्ये वृत्तपत्राशी संबंधित वेळोवेळी केलेले कायदे. आपल्याला माहिती आहे, की वर्तमानपत्रांमध्ये इंग्रजांच्या विरोधात लिखाण केलं, तर इंग्रज त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचे. मग त्याच्यासाठी 124 ए या पद्धतीचं एक महत्वाचं कलम हे आय-पी-सीमध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलं गेलं. मग ते कोणाच्या काळामध्ये इन्क्लूड झालं हे माहिती असणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याला माहिती असलं पाहिजे, की 124 ए अंतर्गत कोणकोणत्या राष्ट्रीय पुढाऱ्यांना इंग्रजांनी तुरुंगवासाची, देशद्रोहाची शिक्षा या ठिकाणी सुनावली होती. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर याचबरोबर वर्तमानपत्रांमध्ये खास करून कोणतं वर्तमानपत्र कुठून निघत होतं, त्याचे संपादक कोण होते, कोण त्याच्यामध्ये लिखाण करत होतं, या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. तर वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्राशी संबंधित कायदे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता यामध्ये एक शेवटचा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तो घटक कोणता? तो पण नीट समजून घ्या. आता या टॉपिक अंतर्गत आपल्याला एक शेवटचा घटक अभ्यासायचा आहे, जो इम्पोर्टंट आहे. आता मला सांगा ब्रिटिशांनी 1857 पर्यंत या सगळ्या पॉलिसी इथे या ठिकाणी आखल्या. मग या पॉलिसी आखत असताना साहजिकच भारतीय लोकांनी त्या विरोधात प्रतिक्रिया दिली. देणारच ना. मग या काळामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे, की इंग्रजांच्या विरोधामध्ये झालेले नागरी विद्रोह किंवा नागरी उठाव ज्याला आपण म्हणू शकतो. तर ते नागरी उठाव हा एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. नागरी उठाव यावर एक प्रश्न सुंदर विचारला गेला होता. प्रश्न विचारला, की इंग्रजांच्या विरोधात पहिले नागरी उठाव कुठे झाले? आता मला सांगा, इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा कुठला प्रांत जिंकून घेतला? तर बंगाल प्रांत जिंकून घेतला. बंगाल, बिहार, ओरिसा हे 3 प्रांत जिंकून घेतले. मग मला सांगा, की पहिला नागरी विद्रोह कुठे होणार आहे? महाराष्ट्रात होईल का? नाही ना. मग कुठे होणार आहे? तर बंगाल प्रांतामध्ये. बंगाल, बिहारमध्ये नागरी विद्रोह या ठिकाणी झाले पहिल्यांदा हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या टॉपिक अंतर्गत 1765 पासून ते 1857 पर्यंत 1765 पासून ते 1857 पर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात विविध ठिकाणी झालेले नागरिक विद्रोह ते आपल्याला अभ्यासायचे. उदाहरणार्थ रंगभूमचा विद्रोह. त्याचबरोबर आपल्याला अभ्यासायचं आहे वेलुथंपीचा विद्रोह, धुंडिया वाहकचा या ठिकाणी विद्रोह, तर पाईकांचा विद्रोह, गडकरी विद्रोह, तर रामोशी विद्रोह, भिल्ल विद्रोह, है ना? तर हे सगळे जे विद्रोह आहे ना, तर ते सगळे विद्रोह नागरी विद्रोह ते आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे 9 घटक आपण इथे या ठिकाणी पाहिले. 1757 ते 1857 या फेज अंतर्गत. समजलं का हे इथपर्यंत? समजलं का? येस. आता आपण जाऊया यानंतरचा फेज जो आहे त्याच्यावर आपण काम करूया. लक्षात घ्या, हे घटक तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. हेच तुम्हाला करायचं आहे परीक्षेचा रिझल्ट देण्यासाठी. लक्षात घ्या. आता दुसरी फेज आपण इथं या ठिकाणी ओपन करतोय. आता बघा दुसरी फेज जेव्हा आपण पाहतो ते आहे 1757 ते 1885 राष्ट्रवादाचा उदय. हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आता आपल्याला चर्चा करायची आहे. आता इथं मी किती सांगितले तुम्हाला घटक आहे. तर या फेजमध्ये तुम्हाला बस या ठिकाणी 5 घटकच इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. 5 घटक छोटी फेज आहे, मात्र इम्पोर्टंट आहे. याच्यावरच बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग आता या घटकामध्ये कुठले 5 महत्त्वाचे घटक अभ्यासायचे आहे, ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया. 5 लाईन मी आधीच या ठिकाणी काढून ठेवतो. म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी येईल. येस 5च घटक इथे अभ्यासायचे आहेत. बघा
मी जे काही आधुनिक भारताच्या इतिहासाची विभागणी करतो ना, त्याच्यामधनं तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण भारताचा, आधुनिक भारताचा इतिहास संपूर्ण घटक त्याच्यामध्ये कव्हर होतील आणि या घटकांच्या बाहेर प्रश्न नाही जाणार हे लक्षात घ्या. आता बघा यामध्ये सर्वात इम्पोर्टंट आहे तो म्हणजे 1857 चा उठाव. ठीक आहे ना. आता 1857 चा पहिला घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता याही घटकामध्ये कुठले प्रश्न असतात बरं? एक तर 1857 च्या उठावाची पार्श्वभूमी म्हणजेच त्याची कारणं का बरं घडला? 1857 चा उठाव जो घडला, त्या घट त्या भागातले महत्त्वाचे ठिकाणं, त्याचे नेते, कोणते इंग्रज अधिकाऱ्यांनी हा विद्रोह मोडून काढला, त्या विद्रोहाचं वैशिष्ट्य काय नेमकं राहिलं, तो महत्त्वाचा घटक आणि 1857 च्या उठावावर विविध इतिहासकारांनी, इंग्रजांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला 1857 च्या उठावाचा परिणाम काय नेमका या ठिकाणी झाला, तर हे घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावे लागतात. हे 4 महत्त्वाच्या घटकांच्याच अवती-भोवती या ठिकाणी प्रश्न असतात. एक तर 1857 च्या उठावाची कारणं, त्याची पार्श्वभूमी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 1857 चा उठाव घडला. तो घडत असताना इथं आपल्याला पाहायला भेटतं, की कुठे विद्रोह झाला, त्याचा नेता कोण होता, त्याचं वैशिष्ट्य काय नेमकं होतं आणि हा विद्रोह कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने मोडून काढला. या पद्धतीचा प्रश्न हा आपल्याला अभ्यास आहे. जसं की एकदा प्रश्न मागच्या पेपरमध्ये या ठिकाणी विचारला गेला, की रॉयल एन्फील्ड बंदूक हे कारण होतं लक्षात घ्या. 1857 च्या उठावाचं तत्कालीन कारण होतं. मग इथं विचारलं केलं काय, की रॉयल एन्फील्ड बंदुकीचं प्रशिक्षण हे कुठे या ठिकाणी दिलं जात होतं? असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. त्याचबरोबर 1857 च्या उठावाची तारीख नेमकी काय ठरली होती 31 मे त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला. 1857 च्या उठावामध्ये या ठिकाणी झाशी राणीवर या ठिकाणी प्रश्न आला याच वर्षीच्या पेपरमध्ये. कोणी तिला या ठिकाणी 57 च्या उठावातील एकमेव पुरुष म्हणून संबोधलं. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला आहे की नाही. तर हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. तर यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात मध्ये सेपरेट मी या ठिकाणी इथे चर्चा करतो. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठे-कुठे महाराष्ट्राचा सहभाग आहे ते पण तुम्हाला इथे सांगतो. 1857 चा उठाव हा महत्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये 4 इम्पोर्टंट घटक अभ्यासायचे. त्याची कारणं, त्याची पार्श्वभूमी, त्याचबरोबर 57 चा उठाव कुठे झाला, त्याचं नेतृत्व कोण होतं, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तो विद्रोह मोडला आणि त्याचं वैशिष्ट्य काय नेमकं या ठिकाणी झालं. वैशिष्ट्य म्हणजे कसं, जसं की हवेमध्ये दारूचे फुगे उडवून विद्रोह घडवायचा प्लॅन होता. हे कुठं झालं. त्याचबरोबर वधस्तंभ कुठे या ठिकाणी होता. त्याचबरोबर कोणत्या संन्यासाला इंग्रजांनी या ठिकाणी अटक या ठिकाणी केली 1857 च्या विद्रोहामध्ये. कोणत्या समाजसुधारकाला अटक केली. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते इथे या ठिकाणी विचारले जातात. कोणत्या ठिकाणी 400 भिल्ल महिला या विद्रोहाचं नेतृत्व करत होते. कोणता विद्रोह दादोजी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मोडून काढला. तर अशा प्रकारचे प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळे 1857 चा उठाव हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला यामध्ये इथे या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आता या टॉपिक अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासायचा आहे. तो म्हणजे तो म्हणजे भारतामध्ये सुरू झालेल्या सामाजिक आणि त्याचबरोबर धार्मिक सुधारणा चळवळी. सामाजिक व धार्मिक चळवळी यावर धार्मिक सुधारणा म्हणू आपण. सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ. तर हा एक घटक आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासाचा. हा थोडासा मोठा घटक आहे लक्षात घ्या. कारण इथं जर आपण पाहिलं, तर या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये आपल्याला 4 महत्त्वाच्या सुधारणा चळवळी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. 4 महत्त्वाच्या सुधारणा चळवळी अभ्यासायच्या आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ. मग या हिंदू धर्मातील सुधारणा चळवळीमध्ये ब्राह्मो समाज या ठिकाणी येतो. मानव धर्म सभा या ठिकाणी येते. त्याचबरोबर परमहंस मंडळी येते. त्याचबरोबर प्रार्थना समाज या ठिकाणी आहे. याचबरोबर इथं पाहू शकतो आपण अ, आर्य समाज या ठिकाणी आहे. रामकृष्ण मिशन या ठिकाणी आहे आणि थिओसॉफिकल सोसायटी या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारच्या एकूण किती 7 महत्त्वाच्या सुधारणा आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे ना. तर हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ब्राह्मो समाज, दुसरं आहे ते म्हणजे अ, अ, मानव धर्म सभा, त्याचबरोबर परमहंस मंडळी, अ, प्रार्थना समाज, आर्य समाज, त्याचबरोबर रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफिकल सोसायटी हे 7 घटक हिंदू सुधारणा चळवळीतले तुम्हाला अभ्यासायचे आहेत. याचबरोबर मुस्लिम सुधारणा चळवळ ही पण इम्पोर्टंट आहे. मग या मुस्लिम सुधारणा चळवळीमध्ये काय-काय आपल्याला अभ्यासायचं आहे? तर लक्षात घ्या मुस्लिम सुधारणा चळवळीमध्ये सर्वात पहिलं वहाबिया चळवळ, दुसरं आहे फरियादी चळवळ, तिसरं या ठिकाणी आहे देवबंद चळवळ, चौथ्या ठिकाणी जर आपण पाहिलं अलीगड चळवळ. तर या 4 प्रमुख चळवळी आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे ना.
आणि अजून एक आहे ते अहमदी. आता 5 महत्त्वाचे घटक आपण अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा मी काय सांगितलं, वहाबी आंदोलन, दुसरं आहे ते म्हणजे देवबंद आंदोलन, त्याचबरोबर फरियादी आंदोलन, त्याचबरोबर अलीगढ आंदोलन आणि त्याचबरोबर अहमदी आंदोलन. तर या प्रकारच्या 5 महत्त्वाचे आंदोलनं, चळवळी, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. 5 महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता बघा याच्यावर प्रश्न आला ना, वहाबी चळवळीचं केंद्र कुठं होतं? हे ना, वहाबी चळवळीचं मुख्यालय कुठं होतं? तर पटनामध्ये 2 केंद्र होती बघा. एक सिथानामध्ये होतं आणि दुसरं पटनामध्ये होतं. पटनावर प्रश्न विचारला. आता भविष्यामध्ये सिथानावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तितुमीरच्या आंदोलनावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना. तर त्या संदर्भात फरियादी चळवळ काय होती? अहमदिया चळवळीवर जोड्या जुळवाला प्रश्न मेन्समध्ये सातत्याने विचारले जातात. तर तो एक महत्त्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. याचबरोबर आपल्याला शीख सुधारणा चळवळ जी आहे, त्या शीख सुधारणा चळवळीची पण माहिती या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. शिखांवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या. शिखांमध्ये कोणते सुधारणा चळवळी होत्या? तर 4 महत्त्वाच्या सुधारणा चळवळी होत्या. म्हणजे यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं या ठिकाणी एक आहे ती म्हणजे सिंह सभा, दुसरी आहे अकाली चळवळ, तिसरी आहे नामधारी चळवळ आणि चौथी आहे ते म्हणजे निरंकारी आंदोलन. तर या प्रकारची नामधारी, निरंकारी, सिंह सभा आणि त्याचबरोबर अकाली. तर अशा प्रकारचे 4 शीख आंदोलनं आपल्याला अभ्यासायचे. त्यांचे नेते अभ्यासायचे, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं ते आपल्याला अभ्यासायचं आहे आणि या चळवळीनं काय महत्त्वाचे संदेश या ठिकाणी दिले. जसं की कॉन्व्हेंटच्या एका पेपरमध्ये असा प्रश्न आला, खालीलपैकी कोणत्या शीख सुधारणा चळवळीनं शिखांची शृंखलाबद्ध शैक्षणिक संस्था उभारणीला महत्त्वाचं स्थान दिलं? तर असा प्रश्न विचारला गेला. तर सिंहसभा त्याचं उत्तर होतं लक्षात घ्या. त्याचबरोबर असा पण प्रश्न विचारला गेला होता एका वेळेस, की त्यामध्ये विचारलं गेलं, की शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाची स्थापना कोणत्या शीख आंदोलनातून झाली? तर कोणतं ते अकाली आंदोलन. त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात बघा. पी-वाय-क्यू व्यवस्थित करा. पी-वाय-क्यूवर पकड असली, की सिलेबस सहजरित्या समजून येतो आणि तो म्हणजे कुठले घटक काढायचे ते कळतात. आणि याचबरोबर आपल्याला पारसी सुधारणा चळवळ जी आहे, तर त्या पारसी सुधारणा एकच चळवळ आहे ती बिचारी. हे पण आपल्याला अभ्यासायचं आहे. रहनुमाय मदजाय सभा हे आपल्याला अभ्यासायचे आहे. तर अशा प्रकारचे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ ती आपल्याला अभ्यासायची आहे. आणि या हिंदू सुधारणा चळवळीमध्ये तुम्ही या ठिकाणी या 7 सोबत एक हिंदू समाजातीलच मात्र कनिष्ठ जातीची नेतृत्व करणारी सत्यशोधक पण याच्यामध्ये या ठिकाणी घेऊ शकता, हे लक्षात घ्या. सत्यशोधकला तुम्ही दलित चळवळीमध्ये, ब्राह्मणी चळवळीला पण जोडू शकता. मात्र या हिंदू सुधारणा चळवळीमध्ये जर सत्यशोधक सुधारणा घेतलं, तर या ठिकाणी हरकत नाही. म्हणजे इथं 7+1 आपण इथे या ठिकाणी करूया. म्हणजे अशा प्रकारचे एकूण 8 महत्त्वाच्या सुधारणा चळवळी आपण इथे या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यावर हमखास प्रश्न विचारतात आणि लक्षात घ्या, यावर अभ्यास करत असताना यांचे महत्त्वाचे जे कार्यकर्ते होते, जे काही सदस्य होते, त्या सदस्यांवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलांसोबत कोणते ब्राह्मण सदस्य त्यांच्या सोबत काम केलेलं आहे? ब्राह्मण समाजाचे सचिव कोण होते? ब्राह्मण समाजामध्ये कोण-कोण काम करत होतं? प्रार्थना समाजाशी संबंधित बरेचसे प्रश्न विचारले गेले. कोणकोणते सदस्य होते? कोणी-कोणी प्रार्थना समाजाच्या संदर्भात काम केलं? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रार्थना समाज आणि त्याशी संबंधित काम करणारे लोक यांच्यावर पण प्रश्न विचारले जातात. तर हे महत्त्वाचे घटक तुम्हाला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. आता मी म्हटलं याला राष्ट्रवादाचा उदय. मला सांगा 1857च्या उठावामुळे राष्ट्रवादी विचार भारतात निपजले गेले किंवा निर्माण झाले. सत्य के सत्य, सत्य आहे. मला सांगा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमुळे भारतामध्ये राष्ट्रवादाच्या चळवळीला गतिशीलता आली. सत्य के सत्य एकदम सत्य आहे ना. मग अजून एक महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे या कालखंडामध्ये काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइसरॉय या ठिकाणी होते. त्या व्हॉइसरॉयनं भारतामध्ये काही अ, महत्त्वाचे कायदे निर्माण केले. ज्या कायद्यांमुळं राष्ट्रवादाला गती इथे या ठिकाणी मिळाली. मग ते कोणते महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत? त्यामध्ये लॉर्ड मेयो आहे बघा. लॉर्ड मेयो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे या ठिकाणी लॉर्ड लिटन. लिटन एक महत्त्वाचा या ठिकाणी व्हॉइसरॉय राहिला आणि त्याचबरोबर लॉर्ड रिपन. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लिटन आणि रिपन यातला फरक कळत नाही. लक्षात घ्या, लिटन हा भारतासाठी वाईट होता. त्यांनी वाईट कायदे निर्माण केले. जसं वर्नाकुलम प्रेस ॲक्ट, आर्म्स ॲक्ट, त्याचबरोबर त्याच्या काळामध्ये पाहायला असं भेटतं सिव्हिल सर्व्हिस स्टॅट्युटरी ॲक्ट निर्माण केला. त्याच्यामध्ये आय-सी-एसच्या अधिकाऱ्यांचं वयोगट मर्यादा कमी केली गेली.
रिपन चांगला होता. मग रिपनच्या काळात इल्बर्ट बिल पास झालं. पहिला फॅक्ट ॲक्ट निर्माण झाला. 1882 चा स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम निर्माण झाला. तर हे महत्त्वाचे घटक आपल्याला रिपनच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याला काय पाहायचे आहेत, तर यामध्ये या घटकामध्ये आपल्याला काँग्रेसपूर्व राजकीय संघटना त्या पण आपल्याला अभ्यासायच्या आहेत. काँग्रेसपूर्व राजकीय संघटना त्या तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. काँग्रेसपूर्व राजकीय संघटना अभ्यासत असताना त्या संघटनांमध्ये कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या संघटना होत्या, त्या आपण अभ्यासायच्या आहेत. जसं की बंगाल प्रांतातील संघटना, त्याचबरोबर मुंबई प्रांतातील संघटना, त्याचबरोबर मद्रास प्रांतातील संघटना आणि लंडन प्रांतातील संघटना किंवा लंडन मधल्या विदेशातील संघटना. तर या प्रकारच्या काँग्रेसपूर्व राजकीय संघटनांवर हमखास एखादा प्रश्न विचारला जातो लक्षात घ्या. ते तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ठीक आहे ना? या पण आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत लक्षात असू द्या. कुठलाही पी-वाय-क्यू काढून घ्या. मी तुम्हाला चॅलेंज देतो, हे जे काही मी तुम्हाला सांगतो त्याच्या बाहेर काहीच नसणार आहे. त्याच्या बाहेर त्याच सिलेबसला धरून, त्याच टॉपिकला धरून बरोबर पी-वाय-क्यू तुम्ही चेक करा. तिथेच प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि भविष्यात पण इथूनच प्रश्न या ठिकाणी निघतील. त्यामुळे हेच 5-6 घटक जे मी सांगितले तुम्हाला, ते तुम्हाला करायचं. आता बघा राष्ट्रवादाचा उदय. राष्ट्रवादाच्या उदयाचं सर्वात महत्त्वाचं अपत्य काय? ते म्हणजे काँग्रेसची स्थापना आहे ना. काँग्रेसची स्थापना हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे. मग काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मोस्ट आय-एम-पी आहे. मग या काँग्रेसच्या 9 अधिवेशनामध्ये कोणकोणते प्रस्ताव होते? काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य उपस्थित होते? काँग्रेसचं पहिलं अधिवेशनाचा वृत्तांत कोणत्या वर्तमानपत्रातून प्रकाशित केला? काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोण-कोण लोकं सदस्य म्हणून सहभागी झाले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते का? लोकमान्य टिळक होते का? या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिलं अधिवेशन मोस्ट आय-एम-पी आहे, हे लक्षात राखू द्या. आणि याचबरोबर या काँग्रेसच्या स्थापनेसोबत काँग्रेसची अधिवेशनं ही पण आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं, की सर किती अधिवेशनं करायची? सगळेच करायचे का? म्हणजे कधी 1885 पासून ते 1947-48 पर्यंतची अधिवेशनं करायची का? लक्षात घ्या, मी म्हणेल तेवढी करण्याची गरज नाहीये. मग कोणती अधिवेशनं केली पाहिजे? तर मी असं म्हणेल तुम्हाला तीच अधिवेशनं करा, ज्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचं आउटपुट राष्ट्रीय चळवळीला मिळालेलं आहे. काही महत्त्वाचं आउटपुट राष्ट्रीय चळवळीला मिळालेलं आहे. पहिली 5 अधिवेशनं तोंडपाठ करा. पहिली 5 म्हणजे 1885, 86, 87, 88, 89 ही पहिली 5 तोंडपाठ करा. यामध्ये कोण अध्यक्ष होतं? अधिवेशन कुठं भरलं? आणि त्याचं वैशिष्ट्य काय नेमकं राहिलं? हे तोंडपाठ केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आपण कुठले अधिवेशनं केलं पाहिजे, की ज्या अधिवेशनानं राष्ट्रीय चळवळीला काही महत्त्वाचं कामगिरी या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये झाली. जसं की बनारस आहे बघा किंवा पुणे आहे बघा. 1895चं पुणे अधिवेशन आहे. काय झालं तर राष्ट्रीय सामाजिक परिषद विभक्त झाली. 1905चं अधिवेशन आहे बघा. 1905चं अधिवेशन काय? तर त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं बंगालच्या फाळणीला विरोध या ठिकाणी झाला. स्वदेशी चळवळ तिथून सुरू झाली. 1906चं इम्पोर्टंट आहे. 1906ला काय? तर काँग्रेसचा उद्देश हा स्वराज्य स्थापनेचा आहे. त्यामुळे ते इम्पोर्टंट आहे. तर अशा प्रकारे जे राष्ट्रीय चळवळीला ज्या अधिवेशनानं एक महत्त्वाचं कलाटणी दिली, ते अधिवेशनं करणं गरजेचं आहे. लखनौ करार पण इम्पोर्टंट. लखनौचं अधिवेशन इम्पोर्टंट आहे. 1920चं अधिवेशन मोठी दिशा दिलेली आहे. तर ते पण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे अधिवेशन करावे लागणार. आता यामध्ये या 100 वर्षापूर्वी झालेल्या घटना इतिहासामध्ये इम्पोर्टंट असतात. त्यामुळे 1925च्या कानपूर अधिवेशनावर प्रश्न विचारला जाईल, कोण होता अध्यक्ष? तर सरोजिनी नायडू होते आहे ना. पहिल्या भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या 1925च्या कानपूरमध्ये सरोजिनी नायडू हे लक्षात घ्या. हे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीचा आता याचसोबत आपण हा पण काँग्रेसची अधिवेशनं करताना आपण हा एक बारीक मुद्दा या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे, की कोणकोणते इंग्रज अधिकारी या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पहिला मुद्दा. आणि याचबरोबर आपण हे पण अभ्यासणं गरजेचं आहे, की कोणते मुस्लिम लोक या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. कोणते मुस्लिम लोक हे या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिले. तर ते पण आपल्याला अभ्यासावं लागणार आहे, ते लक्षात घ्या. याच सोबत मी अजून तुम्हाला ॲडिशनल या ठिकाणी सांगेल, राष्ट्रीय चळवळीतले महत्त्वाचे नेते, राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाचे नेते जे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले, हे पण आपण इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. ज्याला आपण व्यक्तिविशेष या ठिकाणी म्हणू शकतो. महत्त्वाचे व्यक्ती कोणकोणते होते? जसं की राष्ट्रीय चळवळीमध्ये कोण-कोण आपल्याला दिसतं महत्त्वाचे व्यक्ती? त्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले पाहायला भेटतात. त्याचबरोबर बघा खूप मोठं काम आहे. गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी आहे.
दुसरे महत्वाचं म्हणजे तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय चळवळीत. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष बनले का? कधीच नाही बनले. त्याचनंतर लाला लजपत राय महत्वाची व्यक्ती कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले? आहे की ना? ते लक्षात ठेवायचं. याचबरोबर महात्मा गांधी महत्वाची व्यक्ती आहे. ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनले? पंडित जवाहरलाल नेहरू आहे. मोतीलाल नेहरू पण आहे बघा. पंडित मदन मोहन मालवीय पण आहे. महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन दिले त्यांनी. तर त्यांचं कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? मौलाना अबुल कलाम आझाद आहे बघा. हे कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर हे जे काही महत्त्वाची नावं सांगितली, त्या नावांवर थोडंसं काम करा तुम्ही. तिथे प्रश्न विचारले जातील. लक्षात घ्या, भारतीय स्वातंत्र्य लढा अभ्यासत असताना महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान आणि ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळे त्या त्या व्यक्तींचं कार्य आणि त्यांचं त्यांनी कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं ते आपल्याला अभ्यासायचं आहे. झालं हे. 5 किती झालं? 1, 2, 3, 4, 5. 5 घटकामध्ये हा आपला टॉपिक गुंडाळला गेला बघा. किती 5? अवघड आहे का करणं? अत्यंत सोपं आहे. म्हणजे याला जर आपण अशा पद्धतीने बायफॉर्गेट केलं, तर हे खूप जास्त सोपं या ठिकाणी होऊन जातं हे लक्षात घ्या. ठीक आहे. याचे संदर्भ ग्रंथ कुठली वाचायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर हे 5 महत्त्वाचे घटक आपण इथे या ठिकाणी पाहिले. तर यानंतर म्हणजे जे पण तुम्ही पुस्तक वाचताय, कुठलं पण एक पुस्तक वाचा. तर त्या पुस्तकातले हे टॉपिक या ठिकाणी कव्हर करा. आता जर समजा तुम्ही मल्टिपल पुस्तकातनं करत असाल, तर त्या मल्टिपल पुस्तक सगळं पेज 1 पासून पेज 10 पर्यंत किंवा पेज 1 पासून ते 600 पर्यंत वाचत नाही बसायचं. तर तुम्हाला त्या घटकातले ते पॉइंट्स या ठिकाणी अभ्यासायचे आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे व्यवस्थित पहा. आता बघा यानंतर तिसरी फेज आपली या ठिकाणी स्टार्ट करू आपण. जी महत्त्वाची फेज आहे, ते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा. त्याची फेज क्रमांक 1 आहे, जे 1885 ते 1920 पर्यंतचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. आता 1885 पासून ते 1920 या घटकामध्ये एकूण किती महत्त्वाच्या फेज आहेत, ते इथं म्हणतो, की इथं 6 महत्त्वाचे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. चला आपण इथं परत पाहिल्यासारखं या ठिकाणी 6 लाईन ज्या आहेत, त्या 6 घटकांच्या लाईन्स इथे या ठिकाणी काढून देऊ. म्हणजे आपल्याला हा घटक व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजेल आणि कोणत्या घटकावर काम करायचं ते पण कळेल. आता 1885 पासून 1920 पहिलं काय आहे? पहिलं काय अभ्यासावं लागणार आहे? यामध्ये आपल्याला अभ्यासावं लागणार आहे, ते म्हणजे मवाळ आणि त्याचबरोबर जहाल. मवाळ आणि जहाल यांचं कार्य आणि यांचा संघर्ष. मावळ आणि जहाल गट यांचं कार्य आणि यांचा संघर्ष. मावळांचं धोरण काय होतं? जहालांनी मावळांना का बरं विरोध केला? हे समजणं गरजेचं आहे. मावळवादी कोण होतं आणि जहालमतवादी कोण होतं? जहालांनी मवाळांकडनं विरोध करण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर या ठिकाणी केला. जसं की कीचक वधावर प्रश्न विचारला गेला. अरविंद कुमार घोष यांच्या न्यू लँड्स फॉर ओल्ड या लेख मालिकेवर प्रश्न विचारला गेला. याचबरोबर अ, जहालांनी काही महत्त्वाच्या इनिशिएटिव्हज या ठिकाणी घेतल्या. काँग्रेसच्या अधिवेशनावर टीका करताना भूमिका मांडल्या. मावळ मतवादी दिनशा वॉचच्यावर एकदा प्रश्न विचारला गेला. हे महत्त्वाचे घटक तुम्हाला पाहायचे. मावळांनी काय आउटपुट दिलं राष्ट्रीय चळवळीमध्ये. जसं की ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना जी झाली, ती मावळांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी झाली. मग या ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये कोणते मावळ मतवादी लोक सहभागी होते? दादाभाई नौरोजी आणि ओमेश्वर बॅनर्जी. प्रश्न येऊन गेला बघा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला इतिहास पाठ करायचा नाही. जर इतिहास पाठ करायच्या भानगडीत पडला, की कार्यक्रम आपला संपला हे लक्षात घ्या. इतिहास काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. तो उमजून घ्यायचा आहे. हे लक्षात घ्या. कथेच्या स्वरूपात तो लक्षामध्ये ठेवायचा आहे. बस एवढंच काम करायचंय. काय? इतिहास समजून घ्यायचा, उमजून घ्यायचा आणि कथेच्या स्वरूपात लक्षात ठेवायचा आहे. तो बिलकुल पाठ करायचा नाही. पाठ बिलकुल करायचा नाही. पाठ करायला गेला, की मग आपला कार्यक्रमच संपला लक्षात घ्या. म्हणजे आपण कधीच रिझल्ट नाही देऊ शकणार. हिस्ट्रीमध्ये कधीच परफेक्ट नसणार आहे. तर समजून घ्यायचं आहे काय घडलं. एखादी घटना घडत असताना त्याच्यामागे काय पार्श्वभूमी होती, ती आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता बघा मवाळ कालखंड, जहाल कालखंड पाहायचा आहे आणि याच सोबत आपल्याला पाहायचं आहे, की या काळामध्ये झालेली बंगालची फाळणी, या काळामध्ये झालेली बंगालची फाळणी आणि या बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी भारतामध्ये निर्माण झालेलं स्वदेशी आंदोलन किंवा स्वदेशी चळवळ. तर स्वदेशी चळवळीवर आता सध्या तर खूपच प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे स्वदेशी वस्तू प्रसारणी सभेची स्थापना कोणी केली? त्याचबरोबर स्वदेशी चळवळीमध्ये स्थापन झालेल्या विविध संघटना, त्यांच्या जोड्या या ठिकाणी जुळवा. जसं की आपले ते तुतीकोरीनमध्ये जहाज कारखाना निर्माण केला स्वदेशी बनावटीचा, त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला.
पी. चिदंबरम पिल्ले यांच्यावर, है ना? तिथे प्रश्न विचारले गेले. त्याचबरोबर या ठिकाणी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स कंपनीवर या ठिकाणी प्रश्न विचारला. तर हे असे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात लक्षात घ्या. तर या प्रकारे बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ हे आपल्याला डिटेलपणे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे या फेजमध्ये लक्षात घ्या. आता बघा 1885-1920 ही फेज अभ्यासत असताना या फेजमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ती काय घडली? ती म्हणजे याच काळामध्ये भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीचा उगम या ठिकाणी झाला. बरोबर आहे? क्रांतिकारी चळवळ. वास्तविकता जर आपण इथं म्हणलो, येस आपल्याला हे माहिती आहे, की क्रांतिकारी चळवळीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं मोठं योगदान राहिलं. हे जरी बरोबर असलं, तरी लक्षात घ्या क्रांतिकारी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये खास करून जी काही उदयास आली, त्यामध्ये किंवा जिनं गती प्राप्त केली, तर तो कालखंड काय होता? तर हाच कालखंड होता 1905 नंतरचा. कारण जर आपण पाहिलं तर हो, वासुदेव बळवंत फडके यांच्याकडनं प्रेरणा घेतली आणि ठिकठिकाणी अखाडा आंदोलनं, व्यायामशाळा मंडळं स्थापन झाली. महाराष्ट्रात पण स्थापन झाली विविध ठिकाणी आणि बंगालमध्ये पण स्थापन झाली. अनुशीलन समिती काय होती? व्यायामशाळा मंडळच होतं. मात्र जसं स्वदेशी चळवळ या ठिकाणी सुरू होती, त्याच वेळेस या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीनं त्या ठिकाणी डोकं वर काढल्याचं दिसून येतं. मग महत्वाचे इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कार्यक्रम याच फेजमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला. म्हणून मग क्रांतिकारी चळवळ पार्ट 1 किंवा भाग 1 हा आपल्याला करायचा आहे. भाग 1 करायचा आहे. आता हा भाग 1 कुठून करायचा आहे आपल्याला? तर साहजिकच वासुदेव बळवंत फडके यांचं कार्य सुरू झालं 1872 पासून. 1872 पासून वासुदेव बळवंत फडके यांचं काम सुरू झालं. तिथून पासून ते 1920 पर्यंतची क्रांतिकारी चळवळ. ठीक आहे. 1872 पासून ते 1920 पर्यंतची क्रांतिकारी चळवळ याला मी पार्ट 1 म्हणतो. पार्ट 2 आहे जो गांधी युगामध्ये करायचा आहे. एकटा लगेच करत बसू नका. तो गांधी युगामध्ये या ठिकाणी पार्ट 2 आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर क्रांतिकारी चळवळीचा भाग 1 तो आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. याच सोबत आपल्याला काय पाहायचं आहे, यानंतर होम रूल चळवळ. आता लक्षात घ्या होम रूल चळवळ फक्त एवढी होम रूल चळवळच अभ्यासायची नाहीये, तर याच्यासोबत लोकमान्य टिळक पण अभ्यासायचे आहेत. टिळक आणि त्याचबरोबर आणि बेझंट. टिळक आणि त्याचबरोबर अॅनी बेझंट यांचं चरित्र पण पाहून घ्या. त्यांनी काय-काय काम केलं? राष्ट्रीय चळवळीत काम करत असताना अॅनी बेझंटवर विचारलं गेलं. सेंट्रल कॉलेजची स्थापना केली. आहे ना? यावर प्रश्न विचारला गेला होता. तर अ, बनारसमध्ये सेंट्रल कॉलेजची स्थापना कोणी केली? असा प्रश्न विचारले गेले होते अॅनी बेझंटशी संबंधित. तर अॅनी बेझंट आणि टिळक यांनी या काळामध्ये निर्माण केलेली होम रूल चळवळ जी आहे, तर त्या होम रूल चळवळीवर पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग या वर्षीच्या पेपरमध्ये होम रूल म्हणजे काय? त्याचा अर्थ थेटपणे विचारला. पूर्वी काय विचारत होते, होम रूलच्या शाखा कुठे-कुठे होत्या? सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक शाखा होम रूलची होती. त्याचे नेते कोण होते? त्याचबरोबर होम रूल चळवळीमध्ये आणीबाणीला अटक झाली. तेव्हा कोणी आपल्या सर या पदवीचा राजीनामा दिला? या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी यापूर्वी पण विचारले. याच दरम्यान झालं लखनौ करार. मग लखनौ कराराच्या वेळेस अध्यक्ष कोण होते? लखनौ करारावर स्वाक्षऱ्या कोणाच्या या ठिकाणी होत्या? लखनौ करारामध्ये तरतुदी काय होत्या? हे आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार. होम रूल आणि लखनौ करार हे सोबतच तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. ठीक आहे. किती घटक झाले? 1, 2, 3, 4 हे घटक इथे या ठिकाणी झाले. यामध्ये आपल्याला 6 घटक इथे अभ्यासायचे आहेत. आधी 5 घटक पाहिला, तर इथे 6 घटक पाहायचे. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला काय अभ्यासावं लागणार आहे? तर यानंतर आपल्याला अभ्यासावं लागणार आहे ते म्हणजे गांधीजींचं आगमन. ठीक आहे ना? गांधीजी गांधीजींचे सुरुवातीची आंदोलनं म्हणूया. गांधीजींची सुरुवातीची आंदोलनं आहे. ही आपल्याला पाहायची. म्हणजे गांधीजी ज्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये लढा दिला तो पण अभ्यासायचा. जर समजा असा प्रश्न आला, दक्षिण आफ्रिकेमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महात्मा गांधींनी काँग्रेसची स्थापना केली? कुठलं? तर नाताळ या ठिकाणी आहे ना. नाताळ हा प्रांत तिथं त्यांनी स्थापना केली. त्याचबरोबर असा प्रश्न आला, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र हे कोणत्या देशातून प्रकाशित होत होतं? साऊथ आफ्रिकेमधनं. तर असे पण प्रश्न विचारले गेले लक्षात घ्या. मग गांधीजींचं सुरुवातीची आंदोलनं. मग त्यामध्ये कोणकोणती आंदोलनं आहे बरं गांधीजींची सुरुवातीची आंदोलनं आपण अभ्यासतो. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. एक आहे तुमचं चंपारण्य. चंपारण्य आंदोलन आहे. दुसरं आंदोलन आहे तुमच्या या ठिकाणी अहमदाबाद. कधी-कधी याचा क्रोनॉलॉजी लावा पण या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर खेडा आंदोलन आहे. याचबरोबर रौलट सत्याग्रहाचं आंदोलन या ठिकाणी आहे. जालियनवाला बाग जे घडलं गेलं. तर रौलट सत्याग्रहाचं आंदोलन आहे.
तर ही सगळी आंदोलनं जी आहेत, ती आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत, हे लक्षात असू द्या. तर या पद्धतीची 4 महत्त्वाची आंदोलनं, गांधीजींची सुरुवातीची आंदोलनं म्हणून आपल्याला अभ्यासायची आहेत. आणि याचबरोबर एक महत्त्वाचा व शेवटचा घटक या फेजमधला आपल्याला अभ्यासायचा आहे. 6वा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे असहकार चळवळ. असहकार आणि त्याचबरोबर खिलाफत एकत्रितरित्या अभ्यासायचं आहे. खिलाफत आणि असहकार. कारण ह्या दोन्ही चळवळी एकत्रितरित्या झाल्या. मात्र उद्देश दोघांचे वेगवेगळे होते. तर का वेगवेगळे होते? काय होतं त्याच्यामध्ये? ते पाहायचं. असहकार चळवळीमध्ये, खिलाफतमध्ये काय-काय नेमकं आहे? ते सगळं आपल्याला इथे या ठिकाणी पाहावं लागणार. कोणी-कोणी सहभाग घेतला? महाराष्ट्रात काय-काय योगदान या ठिकाणी झालं? असहकार चळवळीला कोणत्या तारखेपासून या ठिकाणी सुरुवात झाली? तर हे पण घटक आपल्याला अभ्यासावे लागतात. आता हे 6 घटक आपण इथं पाहिले, की जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले महत्त्वाचे घटक. अवघड आहे का? एकदम सोपं आहे बघा. 6 घटक फक्त अभ्यासाचे. मागे 5च घटक होते. आता त्यानंतर आपण थेट या ठिकाणी शेवटच्या घटकाकडे या ठिकाणी जाऊया. शेवटची फेज जी आहे ती आपण पाहूया. पण त्या शेवटच्या फेजमध्ये 1920 ते 1947 पर्यंतची शेवटची फेज आहे. त्याच्यावर बघा लांबी पण थोडीशी मोठी आहे ना. इथं लिहिलंय, काय लिहिलंय? गांधी युगातील स्वातंत्र्य चळवळ. थोडीशी मोठी लिहिली आहे आणि म्हणून मग हा घटक आपल्याला अभ्यासत असताना लक्षात घ्या, यामध्ये घटक पण जास्त आहे. म्हणजे किती घटक आहे? तर 10 घटक आहे. ठीक आहे ना? तर 10 घटक आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहेत. तर थोडासा मोठा घटक आहे हा, परंतु आपल्याला तो अभ्यासणं गरजेचं आहे. जर अभ्यासला नाही, तर मार्क नाही मिळणार. त्यामुळं मार्कांसाठी, पोटापाण्यासाठी आपल्याला हा घटक या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. ठीक आहे ना? तर 10 रेषा आपण इथं मारल्या, तर त्याचे 10 घटक कोणकोणते आहे, ते आपण आता इथं पाहून घेऊया. आता पहिला घटक जो आहे तो म्हणजे 1920 पासून 1947. आता 1920 आपण कुठे घेतलं? मागच्या घटकामध्ये घेतलं. असहकार चळवळ. 1922 पर्यंत असहकार चळवळ होती. मग त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं, की स्वराज्य पक्षाचं राजकारण. हा घटक आपल्याला पहिला टॉपिक इथं या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. स्वराज्य पक्ष हा स्थापन झाला 1923 साली. त्याची कामगिरी पाहायची आहे. कोणी-कोणी काय-काय महत्त्वाची भूमिका बजावली ते पाहायचं आहे. असे प्रश्न येतात, की स्वराज्य पक्षाच्या वतीनं पहिले भारतीय सभापती म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी झाली? त्याचबरोबर 1923 च्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त कोण लोकं निवडून आले? वकील आले निवडून. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. याचबरोबर अलेक्झांडर बुडिमन समितीचे सदस्य कोण होते? ही समिती का बरं गठीत केली गेली? तर अशा प्रकारचे प्रश्न येतात. स्वराज्य पक्षामध्ये फूट पडली. त्यामधनं कोणकोणते लोकं बाहेर पडले? प्रतियोगी सहकारिता पक्ष हा जो नवा पक्ष बनला, त्यामध्ये कोण-कोण लोकं सहभागी या ठिकाणी होतं? याचबरोबर काँग्रेस स्वतंत्र पक्ष हा एक नवा पक्ष स्वराज्य पक्षातून बाहेर पडला. हे कोणी स्थापन केला? तर हे प्रश्न विचारले जातात बघा. आता स्वराज्य पक्षाच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे सायमन. सायमन पासून ते गोलमेज पर्यंत. सायमन पासून ते गोलमेज पर्यंतचा घटक आपल्याला पाहायचा आहे. सायमन ते गोलमेज पर्यंत. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा घटक तो आपल्याला अभ्यासायचा आहे. आता सायमन पासून ते गोलमेज पर्यंत हा घटक अभ्यासत असताना यामध्ये काय इम्पोर्टंट आहे ते नीट समजून घ्या. त्यामध्ये बघा हा घटक जो बघितला आपण किती साधारणतः 100 वर्ष कंप्लीट होतात बघा सायमन कमिशनला पण. 27 ला आलं, 2025 ला परीक्षा देतायत. तर 100 वर्ष कंप्लीट व्हायला चाललेली आहेत. 97-98 वर्ष कंप्लीट झालेली आहेत त्याला. तर सायमन कमिशनवर प्रश्न येईल बघा. मग यामध्ये काय विचारणं का बसायचं आहे? तर एक सायमन कमिशनचा अहवाल, सायमन कमिशन आला. कोणी-कोणी, कुठे-कुठे विद्रोह केला, कोणी-कोणी सायमन कमिशनला विरोध केला. मुंबईमध्ये कामगारांचा मोर्चा कोणी काढला. लाहोरमधल्या कैसरबागमध्ये आंदोलन केली, तेव्हा कोणाला अटक या ठिकाणी झालं. कोणाच्या छातीवर लाठ्या मारल्या गेल्या. त्याचा बदला पुढे भगतसिंगनं सँडोसची हत्या या ठिकाणी करून घेतला. तर हे सगळे घटक तुम्हाला सायमन कमिशनचा रिपोर्ट पण अभ्यासायचा आहे. म्हणजे सायमनचा रिपोर्ट अभ्यासायचा आहे. नेहरू रिपोर्ट जो आहे तो पण तुम्हाला अभ्यासायचा आहे. बॅरिस्टर जिनाच्या 14 मागण्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. याचबरोबर तुम्हाला अभ्यासायचं आहे गोलमेज परिषदा 1, 2 आणि 3 आणि त्या गोलमेज परिषदेनंतर प्रसिद्ध झालेला दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर प्रसिद्ध झालेला जातीय निवाडा आणि ज्यामध्ये जातीय निवाड्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो झालेला पुणे करार. तर हे घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे ना? बघा मी इथं तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी देतो लिहून. म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजल्या जाईल. तर काय-काय? एक म्हणजे नेहरू रिपोर्ट अभ्यासायचा आहे. याचबरोबर सायमन जो आहे, तर त्या सायमनचा रिपोर्ट या ठिकाणी अभ्यासायचा आहे. याचबरोबर तुम्हाला इथं पाहायचं आहे
बॅरिस्टर जिनांच्या 14 मागण्या ज्या आहेत त्या अभ्यासायच्या आहेत. गोलमेज परिषद, राउंड टेबल कॉन्फरन्स या ठिकाणी अभ्यासायची आहे आणि पुणे करार जो आहे, तो पुणे करार तुम्हाला अभ्यासायचा आहे. तर हे घटक तुम्हाला सगळेच्या सगळे अभ्यासावे लागणार आहेत. ठीक आहे. आता बघा या पद्धतीचा हे घटक इथं या ठिकाणी पाहिल्यानंतर आता आपण या काळामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ती म्हणजे या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ. ठीक आहे ना? तर सविनय कायदेभंग चळवळ. तर तो एक महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. सविनय कायदेभंग चळवळ. तर ही का निर्माण झाली? याची काय कारणं होती? सविनय कायदेभंग चळवळीमध्ये कोणी कुठे-कुठे विद्रोह केले? जसं की धर्सानावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. दर्शनाव सत्याग्रह जो झाला, त्यामध्ये कोण सहभागी होते? कोणी नेतृत्व केलं? त्यातला रिपोर्ट कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने वर्तमानपत्रामध्ये किंवा कोणत्या पत्रकारानं या ठिकाणी छापला. या सगळे घटक जे आहेत ते तुम्हाला अभ्यासावे लागतात. तर सविनय कायदेभंग चळवळ 1930 पासून 1934 पर्यंतची आहे, हे लक्षात असू द्या. आता बघा यामध्ये आपल्याला ट्विस्ट येतं बघा ट्विस्ट. मग यामध्ये आपल्याला अजून काय अभ्यासायचं असतं, तर यामध्ये आपल्याला घटनात्मक विकास हा एक अभ्यासावा लागतो. घटनात्मक विकास तो एक महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. यानंतर मग घटनात्मक विकास कुठला? लक्षात घ्या घटनात्मक विकास सविनेच्या नंतरच अभ्यासा बरं का, आधी अभ्यासू नका. मग कुठला घटक अभ्यासायचा आहे यामध्ये? आपल्याला अभ्यासायचं आहे 1858 पासून ते 1935 पर्यंतचे सगळे कायदे. ठीक आहे ना? 1858 पासून. याच्या आधी आपण कायद्याचा एक घटक पाहिला, जो कधीचा होता 1773 पासून ते 1853 पर्यंत. आता तुम्हाला काय अभ्यासायचंय? 1858 पासून ते 1935 पर्यंतचे कायदे. सातत्यानं कंबाईनच्या पेपरमध्ये 1909, 1919, 1935 चे कायद्यांवर प्रश्न आलेले आहेत. सातत्यानं आलेले आहेत. 1858 ला पण आला, 1861 ला पण आला लक्षात घ्या. त्यामुळे हे घटक जे आहेत ते खूप इम्पोर्टंट आहे. याच्यावर आपल्याला अभ्यासच करावं इथे या ठिकाणी लागणार आहे हे लक्षात घ्या. आता बघा या घटनात्मक विकासाच्या नंतर म्हणजे 35च्या कायद्यानंतर या काळात म्हणजे 1920 पासून ते 1935 पर्यंत भारतामध्ये निर्माण झालेली क्रांतिकारी चळवळीचा दुसरा भाग आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. कोणता? तर क्रांतिकारी चळवळ लक्षात घ्या. क्रांतिकारी चळवळीचा भाग क्रमांक 2 तो आपल्याला अभ्यासायचा आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन, प्रीतिलता वड्डेवार यांच्या सचिंद्रनाथ सन्याल यांच्या कार्यकाळामध्ये निर्माण झालेली क्रांतिकारी चळवळ तो दुसरा फेज आपल्याला अभ्यासायचा आहे. मग 35 पर्यंत जातो बघा. 1935 पर्यंतचा फेज जातो. 35 नंतर क्रांतिकारी चळवळ नाही दिसत बघा. एकच घटना दिसते ती म्हणजे 1940 ची ज्याला ओडवायरला या ठिकाणी ज्याची हत्या या ठिकाणी करण्यात आली. तर तो फक्त 1940 चा घटक दिसतो. बाकी सगळं तुम्हाला 35 पर्यंत जवळपास क्रांतिकारी चळवळ जी आहे, ती या ठिकाणी इथं समाप्त झाल्याचं एकंदरीत दिसतं. ते का समाप्त झाली ते आपण बघूया सगळ्या गोष्टीनंतर. तर क्रांतिकारी चळवळ एक महत्त्वाचा घटक तुम्हाला अभ्यासावा लागणार. याच सोबत तुम्हाला काय अजून अभ्यासणं गरजेचं आहे ते पण लक्षात घ्या. तर याच सोबत तुम्हाला अभ्यासायचं आहे ते म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या विविध समकालीन चळवळी, ठीक आहे ना? तर भारतामध्ये असणाऱ्या विविध समकालीन चळवळी, त्या पण आपल्याला अभ्यासायच्या आहेत. समकालीन चळवळी. आता हा महत्त्वाचा घटक आहे बरं का. या घटकावर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. समकालीन चळवळी लक्षात घ्या. मी याला स्टार करतो किंवा याला रॅकेट करतो. हा घटक कदापि विसरू नका करायचा. याच्यावर प्रश्न येतात सातत्यानं. प्रीला येतात, मेन्सला येतात. बघा काय-काय घटक आहे समकालीन चळवळीमध्ये. पहिलं तर आहे आदिवासी चळवळ. आदिवासी चळवळ अभ्यासायची आहे. दुसरी आहे ती म्हणजे दलित चळवळ. तिसरी आहे ती म्हणजे या ठिकाणी कामगार चळवळ. चौथी आहे ती म्हणजे या ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळ. ब्राह्मणेतर जे आहे, तर ती ब्राह्मणेतर चळवळ या ठिकाणी अभ्यासायची आहे. याचबरोबर आहे ते म्हणजे शेतकरी चळवळ. आहे ना, शेतकऱ्यांचे विद्रोह, दख्खनचे दंगे वगैरे. दख्खनच्या दंगेला 150 वर्ष कंप्लीट होत आहेत. तिथे प्रश्न विचारला जाईल बघा. शेतकरी चळवळ. याचबरोबर इथं लिहितो बघा मी अ, तो अजून कोणती चळवळ आहे? साम्यवादी चळवळ आहे बघा. साम्यवादी, समाजवादी चळवळ जी आहे, साम्यवादी चळवळ इथे या ठिकाणी अभ्यासायची आहे. दलित चळवळ अभ्यासत असताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांची ज्या काळातील आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात झालेल्या दलित चळवळीचा अभ्यास करावा लागतो आणि सोबतच दक्षिण भारतामधले ज्या काही दलित चळवळीचे नेते होते, ते म्हणजे
पेरियार रामास्वामी नायकर ज्यांच्या संघटनेवर यू-पी-एस-सीने प्रश्न विचारला होता. 1925 ला सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट त्यांनी सुरू केली. 1902 साली नारायण गुरु जे होते, त्यांनी श्री नारायण धर्म परिपालन सभा या ठिकाणी स्थापन केलं. तर ते पण विचारले जातील बघा. तर ते पण आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. हे पण लक्षात घ्या. तर या पद्धतीच्या या चळवळी आणि सोबतच तुम्हाला स्त्रीवादी चळवळ जी आहे किंवा स्त्रियांचा स्वातंत्र्य लढ्यामधला सहभाग, तो स्त्रीवादी चळवळ पण आपण इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर हे महत्त्वाचे घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता पाहूया किती घटक झाले बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 घटक झाले. ठीक आहे. आता 4 अजून घटक आपल्याला पाहायचे आहेत. मग 4 घटकांमध्ये एक कुठला घटक पाहायचा आहे, तर या चले जाव चळवळ किंवा ज्याला आपण छोडो भारत या नावाने संबोधतो बघा. छोडो भारत आंदोलन. तर हा एक घटक तुम्हाला पाहायचा आहे. 1942 पासून 1946 पर्यंत किंवा 42 ते 45 पर्यंत छोडो भारत चळवळ इथे या ठिकाणी होती. मग ती छोडो भारत जे आहे, त्याच्यामध्ये प्रति सरकार कोणी स्थापन केलं, पॅरलल गव्हर्नमेंट कोणी-कोणी, कुठे-कुठे स्थापन केलं. छोडो भारत चळवळीच्या संदर्भामध्ये महात्मा गांधींचे काय निर्देश होते, कोणी कशा पद्धती काँग्रेस गुप्त रेडिओवर प्रश्न विचारले जातात, आहे ना. छोडो भारत चळवळीमध्येच तुम्हाला सुभाषचंद्र बोस जे आहे, यामध्येच या ठिकाणी हा सब्जेक्ट या ठिकाणी टॉपिक कव्हर केला पाहिजे आपण. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना. ठीक आहे ना. यामध्ये छोडो भारत प्लस आझाद हिंद सेना असं म्हणू आपण. छोडो भारत प्लस आझाद हिंद सेना या प्रकारचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. ठीक आहे ना. महत्वाचा घटक आहे, तो आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. आता बघा, हे घटक आपण पाहिल्यानंतर झाले किती 7 झाले. आता उर्वरित जे 3 आहे, ते मला इथे कुठेतरी जागा मिळाली, की ते मी दिले. तर फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी थोडंसं पेन वेगळ्या पद्धतीचा वापरतो. आता यानंतर आपण हा घटक पाहत असताना आता एक घटक आहे, तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याकडे वाटचाल. ठीक आहे ना. तर भारताच्या स्वातंत्र्याकडे स्वातंत्र्याकडे वाटचाल हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. स्वातंत्र्याकडे वाटचाल. मग या स्वातंत्र्याकडे वाटचाल अभ्यासत असताना 1942 पासून 1947 पर्यंत भारतामध्ये आलेले विविध प्रकारचे कमिशन ते आपल्याला अभ्यासावे लागतील. फ्रिस मिशन, वेव्हेल मिशन किंवा वेव्हेल परिषद, त्याचनंतर कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशनच्या सोबत या ठिकाणी माउंटबॅटनचा प्लॅन काय नेमका राहिला, ते 4 महत्त्वाचे आयोग ते आपल्याला पाहायचे आहेत. कधी-कधी काय होतं, की त्या आयोगाची क्रोनॉलॉजी लावा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. तो एक महत्त्वाचा घटक अभ्यासावा लागणार आहे. ठीक आहे. ते सगळं पाहूया आपण. याच सोबत आपण अजून एक महत्त्वाचा घटक इथं मी तुम्हाला लिहितो. तो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे सांप्रदायिकता. सांप्रदायिकता, ज्या सांप्रदायिकतेमुळे भारताची फाळणी इथे या ठिकाणी झाली. मग भारत या सांप्रदायिकतेमध्ये हिंदू महासभा, आर-एस-एस आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुस्लिम लीग यांचं कार्य, ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. जसं की मुस्लिम कॉन्फेडरेशनची स्थापना झाली. मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण नेमके होते. त्याचबरोबर बॅरिस्टर जिनानं जो दिल्ली प्रस्ताव या ठिकाणी मांडला, तो नेमकं काय होता. तराना हिंदमध्ये सारे जहां से अच्छा या प्रकारचं काव्य लिहिणारे मोहम्मद इक्बाल यांचं कार्य जे आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. टू नेशन थिअरी काय नेमकी आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. गोळवणकर गुरुजींचं त्या काळातील कार्य काय होतं? हेगडेवारांचं कार्य काय नेमकं होतं? हिंदू महासभेच्या विविध प्रकारचे ज्या काही अधिवेशनं झाले, ते अधिवेशनं ही पण आपल्याला अभ्यासायचं आहे. वहीवर प्रश्न विचारला जातो. त्यांचं जे पॅम्पलेट होतं वही, त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तर हे सांप्रदायिकता हा एक महत्त्वाचा घटक आणि शेवटचा घटक जो आहे, हे 29 घटक झाले बघा. अ, आणि आता शेवटचा घटक जो आहे, जो मी इथे या ठिकाणी लिहितो, तो म्हणजे काय? भारताच्या फाळणीनंतर किंवा भारत देश जो आहे, तर या भारत देशाच्या फाळणीनंतर किंवा भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रमुख समस्या ज्या आहेत, भारताच्या प्रमुख समस्या काय होत्या? त्या प्रमुख समस्यांवर अभ्यास करायचा आहे. भारताच्या प्रमुख समस्या. मग या समस्यांमध्ये आपल्याला सर्वात इम्पोर्टंट काय? तर या काळामध्ये भारताची सीमारेषेसाठी सीमा कमिशन आलं. भारतामध्ये भाषिक प्रांत रचना निर्माण झाली. भारतामध्ये या काळामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम या ठिकाणी झाला आणि सर्वात इम्पोर्टंट शेवटचा घटक तो म्हणजे काय? तो म्हणजे आपली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सध्या आता काही प्रश्न येत नाहीये, परंतु येऊ शकतात पुढे जाऊन. त्यामुळे अभ्यास तर करावा लागणार आहे. ठीक आहे. आता तो एक आपला अभ्यास आहे. इयत्ता 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास खूप छान पद्धतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ दिली. पूर्ण डिटेलमध्ये दिली. त्याच्या बाहेर प्रश्न नाहीयेत बघा.
तो एक व्यवस्थित आपल्याला करावा लागेल. तर हे महत्त्वाचे घटक आपल्याला पाहायचे आहेत. तर हे किती घटक सांगितले मी तुम्हाला मॉडर्न इंडियाचा अभ्यास करताना लक्षात घ्या, हे तुम्हाला मी सांगितलेले आहेत एकूण 30 घटक, ओन्ली 30. या 30 घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला, की याच्या बाहेर एक पण प्रश्न जात नाही. एकही प्रश्न जाणार नाही लक्षात घ्या. ठीक आहे. लास्ट घटक आहे तो म्हणजे समाज सुधारक. आता समाज सुधारकांमध्ये सांगेल तुम्हाला, कोणत्या समाज सुधारक अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर समाज सुधारक हा पण एक घटक आहे. आता बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात, समाज सुधारक अभ्यासत असताना समाज सुधारक पाठ करतात. असं नाही करायचं. पाठ नाही करायचा. कारण समाज सुधारक पाठ जेवढं करताल तेवढं विसरला जातो. तर समाज सुधारकाची आयडिओलॉजी लक्षात ठेवायची. सर्वात इम्पोर्टंट. काय-काय लक्षात ठेवायचं बघा समाज सुधारकांमध्ये. समाज सुधारकाचं जन्मगाव लक्षात ठेवायचं. जन्मगाव. त्याचा जन्म कुठे झाला? बघा समाज सुधारकाचा जन्म कुठे झाला? हे एक गाव लक्षात ठेवायचं. जन्मगाव. दुसरं महत्वाचं काय? तर त्या समाज सुधारकाची विचारसरणी काय नेमकी राहिली? विचारसरणी. तर त्या विचारसरणीवर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आयडिओलॉजी प्रत्येक समाज सुधारकाला आयडिओलॉजी. फुल्यांची आयडिओलॉजी, महात्मा अ, 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 कर्वे महात्मा फुल्यांची आयडिओलॉजी, महर्षी कर्वेंची आयडिओलॉजी, त्याचबरोबर महर्षी वि. रा. शिंदेची आयडिओलॉजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी. तर आयडिओलॉजी विचारसरणी आपल्याला अभ्यासायची आहे. थोडीशी व्यवस्थित रित्या ते करावे लागणार आहे. ठीक आहे. कारण त्या विचारसरणीवर थोडे बहुत प्रश्न तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये यायला लागले लक्षात घ्या. त्याचबरोबर यांनी या काळामध्ये निर्माण केलेल्या विविध प्रकारच्या संघटना आणि त्याचबरोबर त्या संघटनांचं कार्य आणि त्याचे सदस्य कोण-कोण होते. त्या संघटनांचे कार्य, त्यांचे सदस्य कोणतं होतं, या समाज सुधारकांनी निर्माण केलेले विविध या ठिकाणी पुस्तकं किंवा ज्यांना आपण ग्रंथ संपदा म्हणूया. त्या कोणत्या ग्रंथ संपदा त्यांच्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहे. ठीक आहे ना. तर ग्रंथ संपदा पण तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत. तर काय त्यांचं जन्मगाव, त्यांचं विचारसरणी, संघटना कुठल्या केल्या, त्याचबरोबर त्याचे सदस्य कोण होते, ग्रंथसंपदा काय होते आणि त्यांचे महत्त्वाचं कार्य काय होतं? महत्त्वाचं कार्य काय नेमकं राहिलं? तर या 5 घटकांमध्ये आधारित तुम्हाला प्रत्येक समाज सुधारक करायचे आहेत. आता कुठले समाज सुधारक करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. वास्तविक त्या समाज सुधारकांची संख्या आहे खूप जास्त मोठी. परंतु त्यामध्ये काही निवडक समाज सुधारक करायचे आहेत, ज्यामध्ये प्रश्न बऱ्यापैकी कव्हर होतात. मग कोणते समाज सुधारक आहे, की जिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जातात, हे आपण पाहूया आता बघा. तर सर्वात इम्पोर्टंट समाज सुधारक अभ्यासात असताना क्रोनॉलॉजी वाईज अभ्यासा. कारण आधी-मधले समाज सुधारक अभ्यासण्यापेक्षा क्रोनॉलॉजी वाईज समाज सुधारक अभ्यासले, की ते जास्त समजलं जातं. तर कुठले? पहिलं तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. तर जगन्नाथ शंकर शेठ हे स्टार्टिंगच तिथून करायची. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर. त्याच्यानंतर जांभेकर. जांभेकरांच्या नंतर कुठले आहेत? तर जांभेकरांच्या नंतर आहेत दादोबा पांडुरंग तरखटकर. ठीक आहे ना. दादोबा पांडुरंगांच्या नंतर कोणते आहेत? तर लोकहितवादी इम्पोर्टंट आहे बघा. लोकहितवादी ठीक आहे ना, ते इम्पोर्टंट आहे. भाऊ महाजन, भाऊ महाजन आणि भाऊ दाजीलाल जर वेळ असेल तर ते करून घ्या, हरकत नाही. लोकहितवादी नंतर न्यायमूर्ती न्यायमूर्ती रानडे इम्पोर्टंट आहे. रानड्यांच्या नंतर आगरकर इम्पोर्टंट आहे. ठीक आहे ना. आगरकर इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले इम्पोर्टंट आहे. फुले आहे, शाहू आहे आणि आंबेडकर देखील आहे. फुले, शाहू, आंबेडकर हे एकत्रितरित्या अभ्यासले तरी या ठिकाणी चालेल. म्हणजे एकत्रितरित्याच अभ्यासा. फुले, शाहू, आंबेडकर एक विचारसरणी आहे ज्यांनी महाराष्ट्र इथे या ठिकाणी निर्माण झाला. महाराष्ट्राची पुरोगामी विचारसरणी फुले, शाहू, आंबेडकरांच्या चळवळीतून आलेली आहे. याच सोबत बाकीचे इथे येतं बघा, वि. रा. शिंदे जे आहे, हे वि. रा. शिंदे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. वि. आर. शिंदे. वि. रा. शिंदे इथे इम्पोर्टंट आहे. याचबरोबर कर्वे इम्पोर्टंट आहे बघा, कर्वे इम्पोर्टंट आहे. त्याचबरोबर भाऊराव पाटील जे आहे, हे भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्याचबरोबर शेवट इथे तुम्ही या ठिकाणी पंजाबराव देशमुख जे आहे, हे पंजाबराव देशमुख इथे या ठिकाणी अभ्यासा. ठीक आहे. बस एवढे केले तरी या ठिकाणी सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट. या पलीकडे मग तसं पाहिलं तर विष्णू शास्त्री, विष्णुबुवा ब्रह्मचारी आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे, विष्णू शास्त्री पंडित आहे. ते अभ्यासक्रम अभ्यासत असताना तो घटक तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो. ठीक आहे. तर
जगन्नाथ शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, आगरकर, फुले-शाहू आंबेडकर, त्याचबरोबर इथं वीरा शिंदे, कर्वे, पाटील, भाऊराव पाटील आणि त्याचबरोबर या ठिकाणी पंजाबराव देशमुख. तर यांच्यावर थोडंसं काम करा. इथे प्रश्न विचारले जातात सातत्यानं हे लक्षात घ्या. तर बघा या पद्धतीनं आपण आजच्या या सेशनमध्ये संपूर्ण डिटेलपणे अभ्यासक्रम काय होतं त्याच्यावर चर्चा घडवून आणली आणि त्याचं विश्लेषण इथे या ठिकाणी केलं. आता बघा, या संदर्भामध्ये जर का तुम्हाला काही पुस्तकं वाचायची झाली, ती पण मी तुम्हाला सांगतो. कुठली-कुठली वाचणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, कटारे गाठाळ वाचत असाल, येस, वेल एंड गुड वाचून घ्या. परंतु ते वाचण्याच्या आधी इयत्ता 8वी चं पुस्तक बेसिक कंप्लीट करा आणि 11वी चं पुस्तक जे आहे, जे जुनं पुस्तक, प्राचीन भारताचं नाही म्हणत मी, जुनं पुस्तक, महाराष्ट्राचा इतिहास, त्यातलं पहिला चॅप्टर वगळून, शेवटचा चॅप्टर वगळून, बाकीचे मधली चॅप्टर वाचून घ्यायची. ठीक आहे? त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मग आपल्याला अजून काय वाचलं पाहिजे? तर आपल्याला यानंतर कठारे गाठाळ जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचा. समाधान महाजन सरांचं पुस्तक जर तुम्ही करत असाल, तर ते पण तुम्ही या ठिकाणी करा. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ते पण जर करत असाल तर ते पण करू शकता. हे लक्षात घ्या. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, मी जे 30 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिले, ते 30 मुद्दे तुम्ही संकलित करा. त्यावर व्यवस्थित काम करा. एवढं केलं तर लक्षात घ्या 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळतील. 10 पैकी 10 मार्क या ठिकाणी मिळतील. याच्या पलीकडं काहीच नाही हे लक्षात घ्या मॉडर्नमध्ये. काही म्हणजे काहीच नाही कंबाईनच्या पेपरमध्ये. ठीक आहे. आणि जर का हे सगळं मटेरियल आणि हे सगळी टीचिंग एका जागी तुम्हाला हवी असेल, हे सगळं मटेरियल, हे सगळं टीचिंग एका जागी तुम्हाला हवी असेल, तर माझं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण. या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तिथं व्हिजिट द्या. तिथं कंबाईनच्या बॅचेस आहेत. ग्रुप बीच्या आहेत, ग्रुप सीच्या आहेत, पूर्व परीक्षा आहेत, मुख्य परीक्षेच्या आहेत, समाज सुधारकाच्या आहेत. त्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी जॉइन करा आणि जर तेही तुम्हाला नको असेल, तर ऑफलाईन बॅच आपली या ठिकाणी सुरू होत आहे लक्षात घ्या. ऑफलाईन बॅच अभिजित राठोड सर जे आहे, तर त्या अभिजित राठोड सरांच्या परिवर्तन अकॅडमीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बॅच आपली या ठिकाणी सुरू होत आहे. ती म्हणजे प्रहार या बॅच अंतर्गत. प्रहार ही जी बॅच आहे, ही खास करून या ठिकाणी कंबाईनचा गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठीच या ठिकाणी ही बॅच आपण तयारी केलेली आहे. जी बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील आहे. म्हणजे इथं हायब्रिड बॅच आहे. ऑफलाईनचे विद्यार्थी पण इथे या ठिकाणी समोर असणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस पण या बॅचमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि अगदी दिग्गज शिक्षक इथे या ठिकाणी शिकवणार आहेत. तुम्हाला तो सब्जेक्ट एक्सपर्ट टीम आहे सगळी आणि आमचं टार्गेटच आहे. हे म्हणजे काय 65 प्लस स्कोर करून द्यायचा विद्यार्थ्यांचा. किती स्कोर करून द्यायचा? 65 प्लस स्कोर हा या ठिकाणी करून द्यायचा. आता फोकस बॅच आहे. अभिजित राठोड सरांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोकं कॉन्ट्रिब्यूट करतोय. तर लक्षात घ्या, इथं फोटो आहे बघा माझा आणि इथं मी तुम्हाला या ठिकाणी कंबाईनच्या बॅचला इथं सुरुवात करणार आहे मी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ही आपली बॅच सुरू होणार आहे कंबाईनसाठी. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जी नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी होणार आहे. तर त्या बॅचला तुम्ही या ठिकाणी जॉइन करू शकता. पूर्ण बॅचच या ठिकाणी तुम्ही जॉइन करा. लक्षात घ्या. तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हिस्ट्रीचा आपला सगळा सिलेबस मला इथे या ठिकाणी कंप्लीट करून द्यायचा आहे या बॅचसाठी. तर ठीक आहे मित्रांनो, एवढी इन्फॉर्मेशन दिली. हे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या पहा. या लेक्चरमध्ये सांगितलेले जे 30 मुद्दे आहेत त्याच्यावर या ठिकाणी काम करा आणि रिझल्ट या ठिकाणी जरूर या ठिकाणी तुमचा द्या या वर्षीचा पेपरमध्ये. ठीक आहे. थांबूया आपण. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.